आजचा जो गेस्ट आहे तो माझा आवडता ऍक्टर आहे. ओ सध्या ना माय ब्रेन इज ट्रॅव्हलिंग ॲट 200 आणि आय एम ट्राईंग टू कंट्रोल इट. त्याचं रिझन म्हणजे दशावतार हे आता रिलीज होणार आहे. बॉर्न टू मल्याळी पॅरेंट्स. लहानाचा मोठा पुण्यामध्ये, स्कूलिंग तिकडे, BMCC कॉलेज, नाटक तिथून चालू झालं. शाळेतनं पिकअप करून गाडीतच मी चेंज करून सिंगल स्क्रीनला जा. पण ते एवढं इंटरेस्टिंग आहे कारण आता जेवढेही ग्लिम्सेस बाहेर आले सो यू कांट फिगर आउट काय होतंय. दर टीजर, दर गाण्याबरोबर एक तुमची थिअरी बदलते. रूम वरती गेल्यावर ओ माय गॉड आज आपण हा सीन केला असे. आणि म्हणून त्याचं प्रेशर पण येते कारण आय रिअली वॉन्ट पीपल टू सी दशावतार अँड बी सॅटिस्फाईड. कारण ॲट माय लोएस्ट टाइम्स पीपल हॅव कम इन लाईक सुपरमॅन अँड सीन मी अँड हा सिनेमा राहिला माझा. हेच आहे. There is no secret. हाय, मी सौरभ आणि लोकल पिक्चर्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड खूपच स्पेशल आहे कारण आजचा जो गेस्ट आहे तो माझा आवडता ॲक्टर आहे. ज्यांनी केलेले रोल्स मला प्रचंड आवडतात. त्यांनी केलेले फिल्म्स प्रचंड डायव्हर्स आहेत आणि त्याची सिन्सिअरिटी त्याच्या दर एका रोलमधून दिसून येते. आणि आज आपण त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. त्याचं निमित्त आहे त्याचं नवीन सिनेमा दशावतार हा रिलीज होणार आहे. तो खूप वेळाने बिग स्क्रीनवर येणार आहे आणि त्याबद्दल आपण गप्पा मारूच. पण त्याआधी आपण त्याचे वेगवेगळे अवतार हे उलगडण्याचा प्रयत्न करू. त्याचं आर्ट फॉर्मबद्दल जाणून घेऊ आणि त्याचं या क्राफ्टबद्दलचं डेडिकेशन आणि प्रेम कुठून चालू झालं ह्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर सिद्धार्थ मेनन, वेलकम. हाय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप खूप. किती छान इंट्रोडक्शन दिलंस यार तू. म्हणजे नाही, आणि मला तर अजून भरपूर बोलायचं आहे कारण तुझे काही फिल्म्स आणि काही प्रोजेक्ट्सनी माझं फिल्म मेकिंग ॲज अन ऑडियन्स अँड ॲज समवन हू इज इंटरेस्टेड इन दिस आर्ट फॉर्म बरंच एक पर्स्पेक्टिव्ह चेंज केलंय. विल टॉक अबाउट दॅट. वाव, लवली. फॉर शुअर. गुड टू नो. दॅट्स रिअली गुड टू नो. फर्स्ट विल स्टार्ट विथ की आता सध्या वाईब काय आहे, सध्या कुठल्या झोनमध्ये आहेस? ओ सध्या ना यु नो आय फील की काय म्हणूयात आपण, इट्स व्हेरी एक्साइटिंग. माय ब्रेन इज ट्रॅव्हलिंग ॲट 200 आणि आय एम ट्राईंग टू कंट्रोल इट. त्याचं रिझन म्हणजे दशावतार हे आता रिलीज होणार आहे आणि मी 8 वर्षानंतर बिग स्क्रीनवर येतोय. मध्ये सगळं OTT वरच होतं, इन्क्लुडिंग जून विच वॉज माय टेक्निकली लास्ट फिल्म. आणि खूप सिनेमे गेले जे अजून रिलीज व्हायचे आहेत. तर ना आय फील की मला प्रेशर येत नाहीये समहाव. मला एक्साइटेड वाटतंय खूप. आणि ओव्हरऑल नॉट टू बोस्ट पण जिथे कुठे मी चाललोय ना ही जी एक्साइटमेंट आहे ते लोक शेअर करतायत माझ्या बरोबर. म्हणजे खूप लोक असे आहेत की अरे आम्ही थांबलो होतो या दिवसासाठी की तुला परत कधी बिग स्क्रीन वरती बघायला मिळणार. आणि प्लस टीजर आणि जे पहिलं गाणं आहे आणि पोस्टर, इट्स रिअली फ्लोन. लाईक द बज इज ग्रेट. सो एव्हरी नाईट आय एम स्लीपिंग प्रिटी लेट पण आय एम जस्ट ट्राईंग टू बी काम and not let my thoughts get ahead of myself, good or bad, and just trying to be in the moment. So एका मिक्सी मध्ये असल्यासारखं वाटतंय मला. पण ते एवढं इंटरेस्टिंग आहे कारण आता जेवढेही ग्लिम्सेस बाहेर आले सो यू कांट फिगर आउट काय होतंय. दर टीजर, दर गाण्याबरोबर एक तुमची थिअरी बदलते. आणि तुझं काय थिअरी आहे म्हणजे तू? सो मला पहिले जेव्हा मी बघितलं तेव्हा मला वाटलं की इको थ्रिलर आहे. ऑफकोर्स देअर्स अ काहीतरी असं संकट आहे गावावरती, एक नॅचरल इकोलॉजी, एक ऑर्डर वरती गावाच्या, दशावतार आर्ट फॉर्म वरती, ट्रेडिशन्स वरती. आणि देअर्स इमर्जेस दिस दशावतार मधला एक अवतार टू सेव्ह ऑल ऑफ दिस. तुला टीजर मधून वाटलं कारण तोपर्यंत दिलीप सरांचं काहीच रिव्हील नव्हतं झालं. मग गाण्यामधून असं आलं की दिलीप सर तर आहेत फिल्म मध्ये. सो असं नाही की ते कुठेच गेलेत आणि अवतार म्हणून येत आहेत. तर आता काय आहे नक्की, आता थिअरी थोडीशी बदलली आहे. सो आय एम क्वाईट एक्सायटेड की दर नवीन फिल्म्स बरोबरती काय होईल आणि ऍक्च्युअली आम्ही काय बघू. आणि सुपर्ब ऑन्सॉम्बल, म्हणजे भरत जाधव सर आहेत, महेश मांजरेकर सर आहेत, सगळे माझे हिरोज खरं तर.
ओव्हरऑल मराठी सिनेमा नाही पण ओव्हरऑल सिनेमा मधले खूप मांजरेकर सर, दिलीप काका, अभिनय बेर्डे, तो असा कधीच दिसला नाही. म्हणजे आय एम रिअली एक्साइटेड फॉर हिम, खरं सांगायचं तर. कारण जेव्हा मी मीटिंग साठी गेलो होतो तर सुबोध मला तोवर सगळ्यांचे लुक टेस्ट मेजर झाले होते. तर ही वॉज शोईंग मी सम ग्लिम्सेस आणि हा लुक आहे आणि म्हणलं अभिनय खूप वेगळंच. म्हणलं हो, त्याचं खरंच वेगळं काम आहे आणि इज अ व्हेरी ब्राईट बॉय. आय थिंक आय एम ग्लॅड ही इज अ पार्ट ऑफ दिस फिल्म. मग प्रियदर्शिनी, म्हणजे प्रियदर्शिनी पण आपल्याला अशी प्रियदर्शिनी दिसली नाही. म्हणजे त्यातल्या त्यात आय फील हे बऱ्याचदा होत आलंय. म्हणजे ह्याच्या आधी पण मी एक फिल्म केली होती विच इज नाव टायटल्ड सफिया सफदर. इट्स अ हिंदी फिल्म डिरेक्टेड बाय बाबा आझमी. राईट. सो ती रिलीज झालेली नाहीये. पण तिथे पण असं झालं होतं की एक सिनियर मंडळी आहे आणि नवीन आहेत आणि मी एक्सपिरियन्स पण आहे पण मी नवीन पण आहे, असं काहीतरी एक. आणि आय एम बँग इन द मिडल. आणि इथे पण तेच झालंय आणि आय लाईक दॅट स्पेस अ लॉट. कारण सिनियर्स जे लेजंड्स आहेत, आता एवढा एक्सपिरियन्स त्यांच्याबरोबर मी कसा असलो पाहिजे हे एक झालं. नाही तर आधी खूप असं ओव्हरवेल्मिंग व्हायचं. मग कसं आपण बसू, कसं हे ते. पण नंतर लक्षात आलं की दे आर व्हेरी चिल्ड. सो आपणही चिल्डच राहूया. मग नंतर रूम वरती गेल्यावर ओ माय गॉड आज आपण हा सीन केला, असं एक फॅन बॉय मुवमेंट जे होतं ते होतं. सो इट्स नाईस. आय एम ग्लॅड यू कॉट ऑन टू दीज एलिमेंट्स. कारण ते एलिमेंट्स आता रिव्हील झालेले आहेत. आणि बाप आणि मुलगा हे मी खूपदा माझ्या अनेक सिनेमांमधनं मी एक्सप्लोर केलेलं असं मला लक्षात येते. पण दिस इज रिअली अ डिफरंट फादर सन प्रेमिस आय फील. सो आय एम ऑल्सो एक्साइटेड. म्हणजे आणि खूपच सुंदर टेक्निकल टीम पण आहे. गुरु ठाकूरनी लिहिलं आहे सुबोध बरोबर. एव्ही प्रफुल्लचंद्रचं म्युझिक आणि तो बॅकग्राऊंड स्कोरच काय सुपर्ब. आणि एव्ही वॉज वन ऑफ द रिझन्स. मी हे त्याला सांगितलंय जेव्हा पहिल्या मीटिंग मध्ये मी सुबोधला विचारलं की म्युझिक कोण करते, म्हणलं एव्ही प्रफुल्ल. म्हणलं मी ऑन आहे. मी मनातल्या मनात मी म्हणलं मी ऑन आहे या सिनेमासाठी. म्हणजे इज फॅब्युलस, सुपर्ब. आणि इवन व्हिज्युअल्स देवेंद्र गोलटकर इज ऑल्सो डन अ फॅब जॉब. म्हणजे क्वाईट एक्साइटिंग. आणि त्याकडे आपण वळूच, कारण त्याच्या आधी मला बरेचसे अवतार हे अनफोल्ड करायचे. कारण निमित्त जरी दशावतारचं, बट आय एम व्हेरी एक्साइटेड टू टॉक अबाउट युअर आर्ट फॉर्म आणि द ऍक्टर यू आर. बिकॉज ओव्हर द इयर्स एक रोल बघताना जरी ते जाणवलं नसेल, पण इट नाव फील्स की किती रेंज होती. आणि नाव विथ ॲज यू ग्रो अप अँड वॉच दोज फिल्म्स अगेन, you caught on to things and you catch those little moments that you take in between. तर आणि of course there's also intermix of languages, genres, सगळं. There are sub languages also, in the sense that like I've played in a Hindi film a South Indian. You understand what I'm saying? Or a Mumbai Chembur boy in Max Min and Miyazaki. So that's a very unique kind of a zone again, because we are so diverse, and then within our diversity there is another diversity. Like within, let's take Mumbai for example. Mumbai itself is a plethora. Like I've done so many Mumbai based films, Max Min being one of them, Peddlers being one, and both are and then Dharavi Bank, which is a different world. So India is a great place to be a filmmaker, I feel. Karan the possibilities are endless. Like, don't you think so? Yeah. Like, I mean, Kokon, आता मी परत दशावताराकडे आलो परत. पण कोकण सुद्धा, म्हणजे ह्याच्या आधीच कोकणातली जी फिल्म आता आली होती एप्रिल मे 99, विच वॉज अ व्हेरी डिफरंट कोकण. आणि इट वॉज अ पिरियड फिल्म इन दॅट सेन्स, 90s काइंड ऑफ अ थिंग. त्याच्या आधी पण खूप सिनेमा आलेत विच हॅज यूज कोकण फॉर हॉरर. यु नो व्हॉट आय सेइंग? So it's great to re-explore places and genres again and again and again. But I'm glad, म्हणजे तू वाव, मला माहिती नव्हतं यार. इतकं सगळं माझ्या कामाने काहीतरी एक इफेक्ट झालाय. कारण आपल्याला माहित नसतं, आपण करत असतो आणि वी फिनिश अ प्रोजेक्ट आणि आगे चलते. बट चलो ठीक आहे, अभी व्हॉट नेक्स्ट काइंड ऑफ अ थिंग. बट थँक्स यू गाईज, आय एम फीलिंग सो स्पेशल. थँक्यू सो मच. आणि हे जे इंटरमिक्स बद्दल आपण बोलतोय, तर हे ह्याचं एक जर्मिनेशन आपण म्हणू तर
एकदम तुझ्या इनिशियल इयर्स मध्ये जाऊया की बॉर्न टू मल्याळी पॅरेंट्स, लहानाचा मोठा पुण्यामध्ये, स्कूलिंग तिकडे, BMCC कॉलेज, नाटक तिथून चालू झालं. सो व्हॉट वॉज दिस फेज ऑल टुगेदर की ज्याच्यामध्ये युअर म्हणजे पॅरेंट्स आर स्पीकिंग मल्याळम, बट तू पुण्यामध्ये लहानाचा मोठा झालायस आणि तिकडचा तो कल्चर, फर्स्ट इंट्रोडक्शन टू फिल्म्स आणि स्टोरीज आणि ते लाईफ, ते कसं होतं? ऍक्टिंग तर नंतर चालू झाली, पण तो वाला फेज कसा होता? ऍक्च्युली ऍक्टिंग खूप आधी झाली, पब्लिकला नाही. पर्सनल घरामध्ये आय वॉज ऑलवेज द परफॉर्मर, असं एक आहे ते. नाही, पुणे इज अ लव्हली सिटी टू बी इन. म्हणजे तिथे इतके थिएटर्स आहेत, नाटकाचं इतकं हे कल्चर आहे, लाईव्ह शोज, आणि कल्चरली खूपच रिच जागा आहे. आणि आमची फॅमिली म्हणजे माझे आई वडील आणि मी, ते तुमच्यासारखे ते सिनेफाईल्स आहेत. प्रॉबेबली ते आता जन्माला आले तर त्यांनी एक पॉडकास्ट केला असतं खरंच. म्हणजे ते इतर सगळे आई वडील त्यांच्या मुलांना मॅथ्स ट्युशनला घाल, सायन्सला घाल, अबॅकस क्लास 20 वगैरे. पण माय पेरेंट्स यूज टू टेक मी टू द मूव्हीज. सो शाळेतनं पिकअप करून गाडीतच मी चेंज करून सिंगल स्क्रीनला जा आम्ही, आणि सगळे सिनेमे बघायचो आम्ही. म्हणजे आय हॅव सीन ग्रेट फिल्म्स लाईक पर्ल हार्बर, लाईक फर्स्ट डे लास्ट शो, फ्रायडे नाईट, आणि मग डिनर, आणि परत हे. प्लस तेव्हा मल्याळम फिल्म्स वुड नॉट रिलीज इन पुणे, पण बिंग अ मल्याळी, you never leave your Malayaliness in that sense, and the biggest connect is the music, the movies. And we used to get cassettes from Kerala. There was one video parlor near my house. That uncle is no more, but he used to get and he used to rent. So a lot of the Malayalam movies I'd seen on VHS. प्लस माझे आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील ते मिडल ईस्टला होते, अबुधाबीला. तर तिथून ते मला VHS कसेट्स आणायचे इंग्रजी सिनेमांचे. बिकॉज आय यूज टू गिव्ह देम अ लिस्ट की ही फिल्म आलीये, हे मिळालं तर तुम्ही आणाल का वगैरे. आणि दिस टू गेट लाईक अ सूटकेस फुल ऑफ कसेट्स. आय वॉज व्हेरी प्रिव्हिलेज्ड इन दॅट केस, नॉट ओनली बिकॉज आय गॉट ऑल ऑफ दीज cassettes, पण just that my parents felt like this is a nice thing for a child to do. आणि तेव्हा ना थिएटरमध्ये हे नव्हतं की अडल्ट फिल्म जरी असेल तरी कोणी थांबवायचं नाही. तर जेम्स बॉन्ड मी सगळं थिएटरमध्ये म्हणजे आत जाताना तो तिकीटवाला असा बघायचा, पण तो सोडत असं करायचा तो. तर हाही एक खूप मोठा भाग आहे. नॉट ओनली दॅट टीव्ही, लाईक आय रिमेंबर मी लहान असताना स्टार टीव्ही होता, स्टार प्लस नव्हता, स्टार टीव्ही वरती दॅट टेलिकास्ट यूज टू कम फ्रॉम थायलंड और सिंगापोर. इट यूज टू कम वाया दॅट राऊट. तर पियर्स ब्रॉसननची एक सिरियल होती, डिटेक्टिव्ह सिरियल कॉल्ड रेमिंग्टन स्टील. दॅट वॉज वन ऑफ माय अर्ली कोर मेमरीज. म्हणजे आता मला त्यातले एपिसोड्स वाटत नाही, पण आय सॉ पियर्स ब्रॉसनन बिफोर जेम्स बॉन्ड इन रेमिंग्टन स्टील. सो इतका भडीमार झाला ना माझ्या डोक्यावर सिनेमा आणि या सगळ्या ह्याच्यात, की ते कॅरी फॉरवर्ड झालं. म्हणजे कसेट टू VCD, DVD, ब्लू-रे. आय हॅव अ बिग कलेक्शन. म्हणजे तुम्ही जेव्हा पुण्यात याल माझ्या घरी, मी तुम्हाला माझं कलेक्शन दाखवतो. इट्स अ रॅडिकल कलेक्शन ऑफ फिल्म्स. ते रेलिक्स आहेत. म्हणजे काय काय ह्याला फंगस वगैरे लागलं, पण दे आर ऑल कीप्स कसेट. सो म्युझिक, त्याचं एक डिस्कशन घरी. आणि ते कलाकार नाही आहेत, म्हणजे दोन्ही. म्हणजे माझी आई पेंट करते आणि शी इज अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन, पण परफॉर्मर असं कोणीच नाहीये माझ्या घरात तसं बघायला गेलं तर. सो इट स्टार्टेड फ्रॉम देअर. आणि द सिटी ऑफ पुणे इज, ॲज आय सेड, इट्स व्हेरी मल्टीकल्चरल. म्हणजे माझ्या आई वडिलांचे खूप मित्र होते तेव्हा, आणि दे वर डायव्हर्स. म्हणजे मराठी पण होते,
पारसी पण होते, कॅथलिक्स होते, अँग्लो इंडियन्स, बेंगॉलीज, गुजरातीज. लाईक इट वॉज सच अ, सो आय हॅव ग्रोन अप अँड अ ट्रू इंडियन आय फील. कारण एव्हरीबडी हू केम टू पुणे त्यावेळेला, they came to make life better. It was a growing city. And that's what this whole language thing started playing in my head, you know. I would grasp it very fast. कारण if you, मला ना आउटसाइडर कधीच वाटत नाही भारतात कुठेही गेलं तरी. मागच्या वर्षी मी एक अशी छोटीशी अँथॉलॉजी फिल्म केली कॅलकटामध्ये. इट वॉज बेंगॉली, पण माझा कॅरेक्टर नॉन बेंगॉली होता. So I just went. I just went to see. In Calcutta, I felt so at home. Like, because they were like, oh, this food is this. And I said, yeah, I know. Because all our family friends, they would get their culture. You know, we would have potlucks at home. And of course, none of their kids used to watch films and stuff. That was an exclusive our family thing. Maybe one or two of my parents' family friends would say, की चलो यार पिक्चर चलते, की हे बघूया ते बघूया. मग माझी आई मराठी नाटकाची खूप मोठी फॅन होती. तर तिथे मला मराठी नाटक हे तिथनं मला आधी ऐकू आलं की अच्छा हे असतं का नाटक. आणि ती मला म्हणाली की कारण आता 10वी झाल्यावर आता काय करायचं आयुष्यात, तेव्हा मग मी शाळेत नाटक जरा परफॉर्मन्सेस करायचो. मी भरतनाट्यम शिकलोय खूप वर्ष. आय स्टडीड कर्नाटिक म्युझिक. आय वॉज अ व्हेरी लेझी पर्सन. तर मला कळलं नाही की हे काय आहे. म्हणजे आय जस्ट टुक इट अँड व्हेन आय गॉट बोर्ड आय लेफ्ट इट. म्हणजे आय वॉज स्टुपिड. बट आय थिंक कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी ना माझ्या बॉडी, माझ्या माइंडमध्ये ते सबकॉन्शियसली बसलेत ते. तर मी ना एक पॉइंट, हे मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये हे मी बोललोय की देयर वॉज अ पॉइंट इन विच आय हॅड टू ओन माय आयडेंटिटी. की प्रोफेशन इज वन थिंग, पण मी कोण आहे. आणि द आन्सर वॉज आय एम अ परफॉर्मर. दॅट्स व्हॉट आय एम. म्हणजे देर आर मल्टिपल आयडेंटिटीज. आणि असं नाहीये की मी अभ्यासात खूप कमी होतो किंवा आम्ही खूप कमी अभ्यास केला शाळेत असताना, फक्त 10वीतच अभ्यास केला. पण असं काही नव्हतं की माझा ॲक्युमेन लो आहे किंवा यु नो असं. मी हेटेड सायन्स, पण मला 10वीत सायन्समध्ये सगळ्यात जास्ती मार्क पडले. जे आजवर मला कळलं नाही की हे कसं झालं, कारण आय हेटेड दॅट सब्जेक्ट, एस्पेशली फिजिक्स. पण माय मॉम वॉज लाईक की नाही, इथे तुला खरंच कन्सिडर करायचं आहे या क्षेत्रात तर तू करू शकतोस ऍक्च्युली. पण मग काय करूया आता, ग्रॅज्युएशन करायला लागणार, कारण FTI ला जायला ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे, NSD ला जायला पण ग्रॅज्युएट हे पाहिजे. तर मग ती म्हणाली की तू BMCC ला जा, तिथे नाटकाचं कल्चर खूप चांगलं आहे आणि तिकडनं खूप भारी लोक पासआउट होतात. आणि हे किती चांगलं आहे की शी न्यू यु नो, शी वॉज इन टच विथ द पल्स ऑफ द सिटी ऑफ महाराष्ट्र ऑल्सो. कारण आम्ही खूप महाराष्ट्रात पण खूप फिरायचो बरं का. गाडी काढून उठसूट फिरा, मटण भाकरी खा, इकडे तिकडे कोकणात जा वगैरे, दिव्यागरला जा, मुरुड जंजिराला जा वगैरे, ह्या गोष्टी आम्ही खूप करायचो. आणि तसं आय एंडेड अप इन BMCC. आणि मग ते तिथे सुरू झालं आणि आज आपण इथे आहोत खरं तर. मी FTI पण मी खूप विचार केला की जाऊ की नको, पण जेव्हा आम्ही नाटक करत होतो ना, आम्ही खूप, अगेन विदाउट बोस्टिंग, आम्ही खूप इन डिमांड होतो विथ FTI डिप्लोमा फिल्म्स. या आम्ही खूप डिप्लोमा फिल्म्स केले. मी आलोक राजवाडे, आलोकची तर 2 FTI फिल्म्सला नॅशनल अवॉर्ड आहे. त्यातल्या मी पण एकात होतो. कातळ नावाची एक फिल्म आहे, त्यात पर्ण पण होती, श्रीकांत यादव पण होते. तर ना विदाउट पेईंग फीज खूप वेळ FTI मध्ये. आणि तेव्हा स्टुडंट्स ना सेटअप करायला वेळ लागायचा, तर ते डायरेक्शन स्टुडंट असे की तुम आप लेक्चर में बैठ जाओ, आप लाइब्रेरी में जाके बैठो, विजडम ट्री के यहाँ बैठो. तर मग मला असं झालं की आता ह्याच्यानंतर आपल्याला काम मिळतंय, तर उगाच आता परत कट करून अभ्यासाकडे नको वळायला, काम मिळेल काम करत जाऊ, बघू कुठे जातंय.
आणि आहे आता म्हणजे ते किती फॅसिनेटिंग आहे. म्हणजे आम्ही एक्झाम देऊ आणि त्या कॅम्पसमध्ये जाण्यासाठी एवढे वेडे असतो. म्हणजे मला Absolutely. आठवतं की त्यांचं वर्षभराचं एक थर्ड इयर स्टुडंटचं नाटक होतं, ज्याच्यासाठी इट्स एंट्री फॉर ऑल. आणि मग तिथे जायचं आणि मग जरा ट्राय केलं पुढे जायला ते थांबवायचे. करेक्ट. तर फक्त त्या ऑडिटोरियम पर्यंत आणि मग Correct. तसंच ते बघून बाहेरून परत यायचं. तर ते जी मजा आहे की यू गॉट टू एक्सपिरियन्स दॅट ऑल. खरंय यार. म्हणजे fascinating. आणि काय ना, कोणीही आय थिंक मला सगळ्यात जास्त गर्व ह्याचा वाटतो की माझ्या कामानी डोर्स ओपन झाले. मी कधी FTI मध्ये कधीच गेलो नाही की मला घ्या ना जरा किंवा काय बघूया ना. इनफॅक्ट मी जितका कॉन्फिडंट आहे आता, मी 10% पण नव्हतो तेव्हा खरं. म्हणजे आय फील बिफोर ऍक्टिंग सिद्धार्थ, आफ्टर बिकमिंग अन ऍक्टर, आर टू डिफरंट पीपल. Like the growth is exponential. म्हणजे as a person, thanks to this craft and this work that I do. पण the work kept leading. आणि अगेन आय एम व्हेरी लकी. माझ्या आई वडिलांनी कधीच हे सांगितलं नाही की काय टाइमपास चाललाय तुझं, अभ्यासाकडे लक्ष दे किंवा हे कर. इतर लोक म्हणायची की काय करतोयस हे ते, पण त्यांच्यासाठी मग मी चांगले मार्क पाडायचो कॉलेजमध्ये, तर मग ते गप्प बसायचे. सो आय वॉज व्हेरी ते क्रिएटिव्ह ट्रान्झॅक्शन. अँड आय वॉज व्हेरी स्केर्ड. पण ना माझ्या आय थिंक इफ यू वॉन्ट बी इन दिस प्रोफेशन ना, यू हॅव टू बी क्रेझी. लाईक इट हॅज टू बी विदिन यू. यु नो व्हॉट आय एम सेइंग? की माहितीये की ह्याचं मे बी काहीच होणार नाही बरं का, पण करायचंय, हेच करायचंय. काहीतरी एक जुनून, आय डोंट नो कुठून. मे बी इट्स ऑल द फिल्म्स दॅट आय सॉ, मे बी इट्स ऑल द ऍक्टर्स दॅट आय लुक अप टू. माझे जे पियर्स होते, म्हणजे आता सगळेच ऑलमोस्ट प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत. म्हणजे पुण्यात, मुंबईत सुद्धा जेव्हा आम्ही मुंबईला यायला लागलो, म्हणजे आकर्ष खुराना, यु नो, निम्रत कौर, हुसैन, ऑल ऑफ दिस गँग, शिखा तलसानिया, तर किंवा इव्हन रुया रुपारेल, त्यात सुबोध खानोलकर मी आत्ता काम करतोय, सुजय हांडे, ही सगळी माणसं. म्हणजे त्या पिअर ग्रुपनी पण असं वाटत होतं की नाही आपण चांगल्या ह्याच्यात आहोत. म्हणजे एका ग्रुप आणि तो जो सराउंडिंग, एक सेफ स्पेस आहे, ट्राईब आहे, एक ट्राईब आहे, एक काहीतरी एक ट्राईब आहे. आणि आपण ठीक आहे, दुनिया काही बोलू दे, आपल्यासारखी माणसं आहेत ज्यांना हे करायचं आहे. सो हे किती फॅसिनेटिंग आहे की FTI मध्ये असून त्या एन्व्हायरमेंट मध्ये हे सगळं घेत राहणं अँड टू जस्ट इंजेक्टेड इनसाइड. हो, ऍब्सोल्युटली. आणि मी 17, 18, 19 या वयोगटात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे तर असं इम्प्रेशनेबल माइंड, क्युरिओसिटी, ऑल्सो त्याचं एक दडपण की अरे आपण FTI मध्ये आहोत आणि इकडे ऍडमिशन मिळवणं हे असतं. पण आता लुकिंग बॅक असं वाटतं की हे सगळं मॅनिफेस्ट केलंय का. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे, आणि किती वर्ष म्हणजे आत्ता लोकांना माझे आता 15 वर्ष माहिती आहेत, त्याच्या आधीचे नाटकाचे दिवस माहिती आहेत. पण मला असं वाटतं की मी ह्याचा विचार मी लहान होतो ना तेव्हापासून मी करत आलोय सबकॉन्शियसली. तर असं वाटतं की एक इच्छा जर असेल, जे असं म्हणतात ना की प्युअर तुम्ही इच्छा ठेवलं तर द युनिव्हर्स काइंड ऑफ कन्स्पायर्स. आय थिंक माझ्या आयुष्यात तसंच झालंय. म्हणजे आत्ता मला म्हणजे आता मी 36 वयाचा आहे मी, आणि नाव यू बिकम अ लिटल बिट मोर डीपर अबाउट लाईफ अँड लिटल बिट मोर ग्रेटफुल की या यू हॅड अ लॉट ऑफ मिसेस, यू नो, थिंग्स डिडंट पॅन आउट मे बी एक्झॅक्टली द वे यू वॉन्टेड, बट you feel very grateful that these things happened. I mean, if these things had not happened, where would I be? It's like, आणि हे सगळ्यामध्ये नाटक कंपनी तुम्ही एक अशी संस्था बनवली आणि फ्रॉम ग्राउंड यू बिल्ड इट अप. आणि हवं दोज डेज ऑल टुगेदर, कारण त्याच्यामध्ये जे सगळे होते, अमय असेल, निपुण असेल, ऑल दोज पीपल आर क्रेझी गँग.
आणि ऑल ऑफ देम आर नाव गेटिंग टू डू द वर्क दॅट दे वॉन्ट टू डू. आणि वी आर सीइंग ऑल ऑफ यू डुईंग डिफरंट स्टफ. तेच किती मस्त आहे की तुम्ही सगळे कंटेम्पररीज वेगवेगळं काम करता. देयर इज स्पेस फॉर एव्हरीबडी. राईट. सो तेव्हा कसं होतं जेव्हा अजून तुम्ही ब्रेकआउट नव्हता झाला. करेक्ट. पण तुमच्यामध्ये ती प्रोसेस कशी होती? ऍक्टिंगला तुम्ही तेव्हा कसं डिस्कव्हर करत होता? नाही, आम्ही कॉलेजमध्ये असताना ना आम्ही कधीही या ऍटिट्यूडनी करायचो नाही की आपण ॲमेच्युअर थिएटर करतोय. आम्ही नाटक बनवायचो फक्त स्पर्धेसाठी नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त प्रयोग आपण लावूयात आणि त्या पैशातनं पुढच्या नाटकाचं म्हणजे जे कॉलेज एवढंसं जे बजेट ते देतात त्याच्या मग आपल्याकडे पैसे येतील. हा एक हे आहे. आणि दॅट ऑल स्टार्टेड बिफोर. म्हणजे सारंग साठे, ओमकार गोवर्धन ते आमचे सुपर सिनियर आहेत. त्यांनी खरं तर कॉलेजमध्ये एक चांगलं कल्चर परत आणलं. त्यांच्या आधी ना एवढं चांगलं नव्हतं कल्चर. खूप त्या रिहर्सल हॉलमध्ये सिनियर्स येऊन रॅगिंग करायचे, दारू बिरू प्यायचे वगैरे असं होतं. त्यांनी येऊन ते सगळं क्लीनअप करून दे स्टार्टेड वर्किंग. त्यांचे ज्युनियर्स आम्ही निपुण. मग सायकल हे नाटक जेव्हा झालं तेव्हा आम्ही सगळे 11वीत होतो. सायकल चेंज द गेम. म्हणजे फॉर अमेय निपुण फॉर शुअर. त्याच्यानंतर ते समन्वय आणि या सगळ्या संस्थेकडून ते काम करायला लागले आणि आम्ही त्यांना बघून आम्ही ग्रूम व्हायला लागलो. आणि मग एक नाटक आणि एका पॉइंटला असं झालं की आता कॉलेज संपतंय. तर वी वर व्हेरी क्लिअर की कॉलेज ज्या दिवशी संपतं ना इथे परत नाही यायचं कधी. स्पर्धा बिर्धा नाही, मास्टरला ऍडमिशन घेऊन चला मी अजून एक स्पर्धा करतो वगैरे नाही. आपण थेट प्रोफेशनली कामाला लागायचं. तर त्याचं नॅचरल फर्स्ट स्टेप वॉज दिस संस्था, नाटक कंपनी, की जी नाटकं आपली चालू आहेत BMCC मधनं, ज्यात आता सगळी लोक पासआउट झाली आहेत, ते आता नाटक कंपनीकडे येतील आणि नाटक कंपनीच्या बॅनर खाली ते रन करू आणि नवीन नाटकं करत राहू. कारण खूप संस्था होत्या, म्हणजे आसक्त वॉज देअर, समन्वय वॉज देअर. मुंबईत खूप होत्या संस्था. म्हणजे मुंबईत तोवर आम्ही आलो नव्हतो त्या रेग्युलरली, पण फक्त कॉम्पिटिशन साठी. एक्झॅक्टली, थेस्पो आणि सगळ्या गोष्टीसाठी. पण वी स्टील न्यू देवर ग्रुप्स अँड स्टफ. पण आमचं एक काहीतरी म्हणणं होतं आणि आमच्यामध्ये एक सिनर्जी होती आणि आम्हाला खूप काही बोलायचं होतं, खूप काही करून दाखवायचं होतं, खूप एक्सप्लोर करायचं होतं. आणि ऑल आर विजन्स वर व्हेरी अलाइन्ड ॲट द टाइम. की एक्सपेरिमेंटल नाटक हे फक्त ऍक्टिव्हिटी नाहीये, इट्स सिरियस बिझनेस. वी वॉन्टेड टू ब्रिंग दिस इज सिरियस बिझनेस. एक्सपेरिमेंटल नाटक हे हाऊसफुल होऊ शकतं. एक्सपेरिमेंटल नाटक केल्याने संस्थेला प्रॉफिट होऊ शकतो. हे असं आम्ही वी वर लाईक आता हे प्रूव्ह करायचं. वी हॅड सम मॅड कन्व्हिक्शन. म्हणजे आणि ऑफकोर्स आम्ही एकमेकांसोबत काम करत होतो, एकमेकांना ग्रूम करत होतो, एकमेकांशी खूप भांडत होतो. म्हणजे इगो क्लॅशेस, या सगळ्या गोष्टी आम्ही लिहित होतो एकत्र. अनेक आमची नाटकं, कारण आमच्या BMCC मध्ये रायटर्स नव्हते हार्डकोर. म्हणजे फर्ग्युसन मध्ये धर्मकीर्ती सुमंत हा एक रायटर होता, अफलातून. तर आम्ही काय करायचो कॉलेजमध्ये असताना की ओके, दिस कॉन्सेप्ट इज गुड, ह्याच्यावर एकांकिका करू, पण रायटर नाहीये. तर मग दिग्दर्शक काय करायचा, चला इम्प्रोवाइज करा. तर मग ऍक्टर्स येऊन इम्प्रोवाइज करायचे आणि मग त्या इम्प्रोव्हायझेशन मधनं नोट्स यायचे, त्या नोट्स मधनं स्क्रिप्ट यायचं, मग ते फाईन करत 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 नाटक बसायचं. आणि मग नाटकाचा लेखक म्हणून एक कोणाचं तरी नाव किंवा नाट्य रूपांतर करावं. आमच्या इकडे आय रिमेंबर अभय महाजन खूप उत्तम नाट्य रूपांतर. म्हणजे अभय तो पण रायटर आहे. ही डझंट ऍडमिट इट, बट आय फील ही इज अ रायटर. म्हणजे तो निपुण हे नाट्य रूपांतर करायचंय. म्हणजे आय थिंक अभयनी शांतीत क्रांती पण लिहिलंय फर्स्ट सीझन. म्हणजे इट्स कॉन्सेप्ट इज हिज अँड ही वॉज वन ऑफ द रायटर्स ऑफ द शो. सो देअर यू गो. तर त्यातनं काय झालं ना, प्रत्येक ऍस्पेक्ट आम्हाला माहिती होतं. म्हणजे आम्ही आता इन हाइंडसाइट जेव्हा मी बघतोय, आम्ही खरोखर प्रोड्युसर्स होतो सगळे. वी वर इन प्रोडक्शन ऑलवेज. यु नो, वी वर युझिंग रिसोर्सेस, सोर्सिंग थिंग्स, सेटला काय लागणार आहे, मग हे असं करू शकतो का, तसं करू शकतो का. आणि त्या एनर्जीमुळे अनेक लोक आली.
यु नो हू वर व्हेरी टॅलेंटेड. दे वर मॅनेजर्स, दे वर, आणि ऑफकोर्स आमचे जे सिनियर्स आहेत, मोहित टाकळकर आहे, शशांक शेंडे आहे, समीर विद्वांस, यु नो, परत मुंबईत जे काम करत होते अद्वैत दादरकर, इरा कर्णिक, ही सगळी, म्हणजे आकर्ष खुराना, ऑल ऑफ दीज पीपल, क्वासार पदमसी. सो again there was a synergy between all of these people also. So we just built on it and went on building and building and building. आणि आम्ही खूप क्लिअर होतो की आपल्याला ह्यात करिअर करायचंय. आणि आम्ही एकमेकांचे कॉम्पिटिशन्स पण होतो, म्हणजे मार्केटमध्ये. म्हणजे एक ऑडिशन यायचं ना, आम्हाला सगळ्यांना फोन यायचा. म्हणजे विहीर आम्ही सगळ्यांनीच ऑडिशन दिली, आलोकला ती मिळाली, असं अनेकदा व्हायचं. म्हणजे तर वी हॅड अक्नॉलेज दॅट ऑल्सो. आणि आम्हाला किक बसायची की आता आपणच आहे, म्हणजे वी वर लाईक, यु नो, हे एक व्हायचं. इट डिडंट रिअली मॅटर हू गॉट व्हॉट, ॲज लॉंग एज वी आर प्रोग्रेसिंग, राईट. आणि सून वन बाय वन, स्टार्टिंग विथ आम्या, सिनेमा, आमच्या ग्रुपमधला तो पहिला होता सिनेमा करणारा. त्याची पहिली फिल्म मला आठवत नाहीये, पण तो खूप वर्ष काम करतोय यार. मे बी सीन हिम. मला आठवते की त्याच्या ग्रॅज्युएशन लास्ट, त्यांनी ग्रॅज्युएशनची परीक्षा दिली आणि त्याला बिल्लू बार्बरसाठी त्याला फोन आला की, यु नो, आणि इट वॉज, वी वर लाईक की अरे आम्या तू शाहरुखच्या फिल्म मध्ये काम कर. इट वॉज लाईक, यु नो, अँड विथ इरफान, अरे वी वर लाईक सो साईट. आणि वी ऑल हॅड आवर टाइम, यु नो, वन आफ्टर दी अदर वी वर गोईंग. नंतर अक्षय टंगसाळे हा पण आला, जो वेगळाच होता व्यक्ती. मग नाटक कंपनी वॉज ऑल्सो लाईक माइंडेड पीपल, नॉट ओनली जस्ट BMCC बट फर्ग्युसन अँड बियॉन्ड. काही माणसं वेगळ्या कॉलेजेस मधनं पण होती, पण क्रक्स वॉज फर्ग्युसन अँड BMCC, कारण वी वर अलाइनिंग व्हेरी वेल. काय कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे जेव्हा करंडक आणि स्पर्धा असतात त्यात दीज टू कॉलेजेस आहेत टसल म्हणजे आता ते जाऊच दे. म्हणजे आता काय की आता ते जुन्या झाल्यात गोष्टी. फर्ग्युसन ची मुली आणि BMCC चे मुलं, ह्यांच्यामध्ये रिलेशनशिप्स खूप होते. त्यातलं एक आलोक पर्ण हे त्यातलं आहे विच हॅज स्टूड द टेस्ट ऑफ टाइम. बट ड्युरिंग दॅट स्पर्धा प्रत्येक कपलमध्ये घाण भांडण व्हायची. म्हणजे आणि काय व्हायचं की आम्ही जिंकलो आणि ते हारले, की ज्यांचे गर्लफ्रेंड्स होते ना फर्ग्युसन मध्ये, आमच्यामध्ये एक प्रायव्हेट मीटिंग व्हायची की आपण सेलिब्रेट करूया आपल्या गर्लफ्रेंडसाठी. आपल्याला वाईट वाटतंय, त्यांच्या समोर आपण जरा टोन डाऊन करू, कारण ते भयंकर दुःखी आहेत. पण इथे आपण राडा. मग 2-3 दिवस ते फोन उचलणार नाही, असे हे सगळे खूप झाले. म्हणजे इट्स लाईक, इट सीम्स व्हेरी फनी राईट नाव, पण दॅट टाइम इट वॉज लाईक असं होतं. आणि या सगळ्या एकंदरीत चालू असतानाच मग ग्रॅज्युअली ट्रान्झिशनिंग इन टू फिल्म्स, आणि एक कॉल येतो अचानक की एक अनुराग कश्यपची फिल्म आहे आणि सगळं सोडून एकदम यायला लागतं धावत. आणि दॅट फिल्म टर्न्स आउट टू बी पेडलर्स, वसंत बाला's first film. So how was that? How crazy was that as an actor to get a call, you're trying for it, आणि suddenly you find की ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि खूप, आता मी कसं जाऊ, पण मला जायला तर लागेल. सो ऍट या पॉइंट ऑफ टाइम मध्ये काय चालतंय काय ऍक्टरच्या डोक्यात की तेव्हा ना माझं वय 20 किंवा 21 होतं. तर ऑब्व्हियसली मुंबईत येऊन परफॉर्म केल्यानंतर ना ऑडिशनसाठी कॉल्स यायला लागले होते. त्यातला एकही मी क्रॅक केला नाही. इनफॅक्ट मला अजिबात आवडायचं नाही ऑडिशन द्यायला, कारण तेव्हा ना आत्ता जशी सिस्टीम आहे तशी नव्हती. म्हणजे एंटर झाल्यावरच जो कोणी कास्टिंग डिरेक्टर होता, मे बी देयर वॉज नो सच थिंग एज अ कास्टिंग डिरेक्टर इन दॅट सेन्स एट दॅट पॉइंट, पण त्याच्या चेहऱ्यावरनच कळायचं की बुलाया तो है लेकिन आप नहीं हो इसके लिए. ते दॅट फिलिंग वॉज व्हेरी बॅड. आणि एक ॲरोगन्स पण होता की
तुम्हाला काय माहिती मी कशा लेवलचा ऍक्टर आहे, तुम्ही माझं येऊन माझं नाटक बघा, मग तुम्ही ठरवा. हे एक सनक टाईप एक हे होतं. आणि खूपदा मी ऑडिशन्सला जायचो पण नाही, म्हणजे जायचो मी पण असं व्हायचं की नाही यार हे नाहीये, काहीतरी छोटा रोल साठी हे साठी. आणि माहित नाही का असं एक कॉन्फिडन्स होतं की आय डोंट नो आपल्याला लीड रोल मिळणार आहे हिंदी सिनेमात, असं मला एक कॉन्फिडन्स होतं. पण मे बी तो पहिला सिनेमा नसेल, असे छोटे छोटे रोल करून 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 ते काहीतरी मोठं होईल, पण ते होणार. आणि अचानक एक दिवस ॲज यू सेड फोन आला. अनमोल आहुजा, who runs Casting Bay, who's the founder of Casting Bay with Abhishek Banerjee. Yeah. He started out as a casting director. He had a small table in Anurag Kashyap's office. Phantom Films. No, that time it was AKFPL, Anurag Kashyap Films Private Limited. So त्या एका ऑफिस मध्ये सिख्याची एक खोली होती. Guneet's one corner was there. Anurag had his office. All of these people, Neeraj Ghewan and all of these people were there. आणि so Anmol had a space there. आणि तो थेस्पो शी असोसिएटेड होता, म्हणजे दॅट्स व्हेन आय मेट हिम फर्स्ट थेस्पोच्या वेळेला. आणि वासन वॉज लुकिंग आउट फॉर यंग डायनॅमिक ऍक्टर्स. आय रिमेंबर दॅट्स व्हॉट ही हॅड टोल्ड मी. एंड ही कॉल्ड मी एंड ही सेड ऐसा ऐसा एक फिल्म है तो अनुराग सर प्रोड्यूस कर रहे. तिथेच मी लॉक झालो, म्हणजे काय नाव घेतलंयस यार तू. म्हणजे आणि मी तेव्हा ना एका ट्रेन मध्ये होतो, केरळला जात होतो मी. तर हाफवे थ्रू हा फोन आला मला. तर देवा लाइक आ सकते हो क्या अभी. मतलब मैं ट्रेन में हूँ, मैं अभी कर्नाटका में हूँ कहीं, तो मैं छुट्टी के लिए जा रहा हूँ. क्या ठीक है कोई बात नहीं आप चले जाना, मैं बताता हूँ. मतलब गेलं यार, गेलं, संपला कॉल गेला. इतका अँग्स्टी होतो मी त्या ट्रेन राईड मध्ये. मग पोहोचेपर्यंत थँकफुली दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आला. तो म्हणला आप एक काम करो, एक अच्छे फोन से ना आपका एक इंट्रोडक्शन भेज दो. कोई गाइडलाइन नहीं, आप अपने हिसाब से इंट्रोडक्शन भेज दो. मतलब ठीक है, लेकिन he said फोन अच्छा यूज करना. आपके पास कौन सा फोन है? तो आई हैड दैट ब्लॅकबेरी कर्व 2G, not 3G, 2G ब्लॅकबेरी कर्व, जे 8,000 रुपयाला मी नाटकाच्या पैसेतून मी विकत घेतली. मतलब मेरे पास ब्लैकबेरी कर्व है. नहीं वो तो नहीं चलेगा. देखो ना किसी के पास अगर N सीरीज नोकिया है तो. आता N सीरीज नोकिया कुठून मॅनेज करणार. थँकफुली मी माझ्या काकाच्या घरी गेलो आणि ही वॉज अ गॅजेट फ्रीक, ही स्टील इज. त्याच्याकडे असे 2-3 फोन्स होते, यु नो. आणि ही वॉज दॅट गाय टू मी की अरे हा दर 2 महिन्याला फोन बदलतोय यार, दर 6 महिन्यांनी गाडी बदलतोय तो, नवीन गाडी. तो यु नो आय वॉज व्हेरी लाईक इनॅमर्ड बाय हिम. आणि आय सॉ हिज फोन आणि आय सेड दिस इज अ N सिरीज. ही सेड N72. Please, can I borrow this phone, please? Like, yeah, for what? I say, I need to send an intro. He said, yeah, use it. तर पालक्काड केरला मध्ये इन हिज हाऊस एका विंडो मध्ये मी N सिरीज प्लेस करून मी इंट्रो शूट केला. आता हे पाठवायचं कसं, कारण तेव्हाचं MB फाईल, लार्ज फाईल पाठवायचं कसं. इट वॉज सच अ हॅसल. मला 3 दिवस लागले ते फिगर आउट करायला. ना आत्ता जे आपण हे जे करत असतो ना, इट वॉज मॅड यार. आणि आय वॉज लाईक दे कॉन्स्टंटली कॉलिंग की इंट्रो भेजो ना थोडा. आय वॉज लाईक हाँ वो कैसे भेज. देन दे ऑल्सो हेल्प्ड मी. देन फाइनली आई गॉट इट अक्रॉस. द नेक्स्ट डे फ्रॉम दैट अनमोल कॉल्ड मी एंड सेड भाई तू जल्द से जल्द तू आ जा. तेरा क्या है, कब तक आ सकता है तू. आई सेड देखो मुझे थोड़े 1-2 दिन दे दो, मुझे थोड़ा वक्त दे दो, थोड़ा सा 2 दिन दे दो, मुझे देखने दो कि क्या टिकट मुझे मिल रहा है नहीं मिल रहा है. द ट्रेन टिकट अर्लीस्ट वन आई विल बुक एंड कम. हाँ ठीक आहे कोई बात नहीं. 2-3 दिवसानंतरचं मला एक तिकीट मिळालं. माय डॅड ड्रॉप मी ऑफ ॲट द स्टेशन. द ट्रेन गॉट डिलेड. इट वॉज सपोज टू गो टू मुंबई, पण ती रिराउट झाली. पुन्हा चली गई गाडी. अरे वा. पाऊस पडत होता. इट वॉज लाईक जुलै. ओके, पाऊस पडत होता. आय केम आउट ऑफ पुणे स्टेशन. मी बसच्या दिशेने मी गेलो. भिजलो होतो.
बस पकडला संध्याकाळी 6 वाजता, नाही 4 वाजता वगैरे. 4-4.5 तास लागले मला पोचायला. आणि इन दिस वेट डर्टी हॉरिबल, म्हणजे मी तिथे जाताना त्या ऑफिसच्या बाहेर मी असं होतो की कोण देणार आहे मला काम, किती फालतू फेल, आय एम सच अ युजलेस idiot, you know, but they were just like, you come. And I entered his office, okay, and the first poster I see is Dave D and this Kalki there and Abhay Deol, and I see there's Black Friday's poster, and then there's Gulal's poster, and then I cross, and then I assume that was Anurag sir's office. काही फिल्मफेअर अवॉर्ड दिसले, काही रील्स दिसले मला, फिल्म रील्स दिसले. तो ही वॉजंट देयर. फिर मैं अंदर गया and Anmol was like, अरे वाह, आ गया. I said, sorry, I'm like this. Said, no problem. And when I went there, they already started recording me in a handycam, the ADs. तेव्हा मला असं लक्षात आलं की जे शुरू हो गया क्या ऑडिशन. नहीं, ऑडिशन नहीं है, हम बस आपको शूट कर रहे हैं. आओ साथ बैठो, ठीक है, बस लो. They asked me some questions. They asked me to do random stuff, like go and buy a cigarette. Like they were like vlogging me. And at one point they cut and they said, okay, done. Okay. So bizarre. And after that I was going and Vasan met me and he said, hey, I'm so happy to see you, yaar. You had to come from far. I'm so sorry, but we are on a little bit of a timeline. I'm so sorry. Where are you staying here? I said, no, my aunt and uncle stay in Char Bangla. तो मैं वही जा रहा हूँ अभी. हाँ, you have a place to stay ना? No, नहीं, कोई टेंशन नहीं. उनका सपोर्ट बिपोर्ट है ना, ऐसा नहीं है ना कि एक्टर है तो बाहर खड़ा कर देंगे तेरे, ऐसा नहीं है ना. I said, नहीं, ऐसा कुछ नहीं. And he said, I'll see the footage and I'll let you know. And that evening he messaged me on Facebook Messenger saying, hey, looks good, let's do this. पण what to do, I don't know. मला काहीच माहित नाही. मला काही माहित नाही. I was like, okay. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, त्यांनी बोलवलं मला परत. He gave me the script. He said, तू पढ़ ले, ये ऑफिस है, कहीं पर भी बैठ, पढ़ ले आराम से, we'll have a chat. And I read the entire thing. And I was looking for all the small characters. And I was like, हा असू शकेल का? नाही, हा. But there was this lead guy. And obviously, I was imagining myself only. It happens. And he said, Vasan asked me, how do you like the script? So I told him, it's quite something. It's unlike, I mean, I haven't read many scripts, but it's unlike any other film that I've witnessed. I don't know. I mean, I haven't seen much in that sense. But there's a character. I really took to that character, that Mac character. So he said, हाँ, ऐसा होता है कभी-कभी, ऐसा होता है. Then he said, okay, मग 2-3 दिवस मी जात होतो तिथे. He said, तू आजा. मग एक दिवस मी त्याला विचारलं 2-3 दिवस की मी काय, what am I doing in this film? He said, अरे किसी ने बोला नहीं तुझे, तू लीड रोल कर रहा है, तू ये मैक ही कर रहा है तू. I said, what are you saying? He said, किसी ने बताया नहीं तुझे, प्रोडक्शन से नहीं, ये अनमोल, किसी ने भी कुछ नहीं बताया. I said, no, nobody. I assumed you being the director, probably you would. Then I remember I met Gulshan Devaiya that day. And Gullu was like, you know, shaitan. That girl in yellow boots. And Gulshan Devaiya was in front of me. So I was like, आणि तिथे त्या ऑफिस मधनं 2-3 सिनेमांची निर्मिती झाली होती. मॉन्सून शूटआउट, विजय वर्मा, पेडलर्स, विजय वर्मा, नवाज भाई, पेडलर्स, अय्या. त्याच वेळेला आम्याचं पण कास्टिंग झालं अय्यामध्ये. सचिन कुंडलकर. हो. Of whom? Amya's debut in Hindi. Yeah. I think गंधचा पहिला सेगमेंट. Yes, that is correct. ते त्यांनी हे केलं होतं, विच अनुराग अँड शिख्या वर ओनली प्रोड्युसिंग. आणि तेव्हा हुमा कुरेशी, विक्की कौशल, साकिब सलीम, who had just मुझसे फ्रेंडशिप करोगी had just released. It was going to release, so he was like YRF's new boy. All of these people were around. Nimrat Kaur, we were all around in that. Vasan, Neeraj, Shlok Sharma.
Shweta Tripathi. Yes, all of these people were around over there. So it was from like one tribe to a film tribe. बट अगेन द कनेक्शन सेम आहे, म्हणजे तिकडे तुमचं एक्सपेरिमेंटल थिएटर होतं Yeah. आणि हा पण एक इंडी Yeah, it was a very indie scene. Like, but see, now I know, now I've made so many films. मला माहितीये की Peddlers was such a difficult film to make, to produce. You know, it was crowd funded आणि तेव्हा मी सेटवर सगळे टेन्शन मध्ये असायचे. मी सेटवर साधा हक ऐकत मी यायचो, कारण आय एम द I am the lead of a Hindi film, bitch. Like, sorry for this, but I was like, this I have reached. At 21. I mean, I have reached. I wasn't arrogant on set कि मुझे ज्यूस चाहिए वगैरे असं काही नव्हतं. पण I was like, मी ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकेल आता? You know, like I'm meeting all of these people and stuff, and that was film school. Like, and I'll forever be grateful to Vasan and Guneet and Gulshan, that entire gang, because they had this 21-year-old, highly energetic, borderline ridiculous boy who they all loved very much, but they were very invested in grooming this guy. Like, मी व्हॅनिटीत खूप कमी बसायचो, मी अजूनही खूप कमी, म्हणून मी सेटवरच असतो. तर तेव्हा ना मी आय वॉज जस्ट लाईक, दिस इज अ लाईफ टाईम, आय हॅव टू सोक दिस, I have to, and I used to ask Vasan so many questions. It's not even funny how many questions I used to ask, but he was so patient. And who better than, म्हणजे त्याच्या जेवढा नर्ड, म्हणजे the way he has grown up on films आणि दरवेळी जे दिसतं. हो, आणि आमचं एक तमिळ सिनेमा, मल्याळम सिनेमा कनेक्ट पण होतं. वी कनेक्टेड, बॉन्डेड ऑन मणिरत्नम अ लॉट. Like, we almost, you know, we felt like Mani and Maddie. You know, like Mani and Maddie have for Alai Payude. We were on a trip. Yeah, we were like, you know, we are like the director mentor kind of a zone, and he took me on tech recce's, production meetings. You know, post, he showed me some rough edit sequences. Like, he was so open. You know, there was no secrecy. Also, Kriti Malhotra, who was opposite me in the film, she just came off of Dhobi Ghat. You know, so she was like a Dhobi Ghatची heroine, माझी heroine यार, असं पण एक होतं. So it was fun, man. And I like, we all are like connected. It was a mad time. म्हणजे सिनेमा इन इट्स प्युअरेस्ट फॉर्म. आणि तेव्हा मला असं कळलं की, आणि थँक गॉड मी नाटकातनं आलो, कारण ना नाटकाच्या आधी एक हे म्हणजे ग्लॅमरस, हा क्षेत्र हे ग्लॅमरस आहे. जेव्हा मी नाटक करायला लागलो ना, मला लक्षात आलं की ग्लॅमर हे काम केल्यानंतर एक उत्तेजनार्थ प्राइज म्हणून तुम्हाला ग्लॅमर मिळतं. इट्स अ बाय प्रोडक्ट. इट्स अ बाय प्रोडक्ट. द ऍक्च्युअल वर्क is not glamorous at all. It's very painful. And when I did film, when I did Peddlers, I realized that this is not glamorous at all. Yeah. I mean, to me, you're in heat, you're running against time. जे नॉर्मल ऑडियन्सेसला हे एक होतं ना की हा सिनेमा म्हणजे खूप टेक तुम्ही घेऊ शकता ना, नाही घेऊ शकत तुम्ही. कधी कधी 1 तासासाठी आहे लोकेशन, फक्त तुमच्याकडे एकच टेक आहे, तर मग काय करणार तुम्ही काय. आणि जो तू देगा वो टेक, वो अभी छप गया, अभी पैसा नहीं है वापस. सो आई वाज लाइक, दिस इज नॉट ग्लॅमरस at all. Or the glamour is in the blood, sweat and tears. That's the glamour. And when you see the piece together, then you can go to a Cannes Film Festival, wear a nice suit, be actually clean and smell nice, and take in the applause or whatever it is. But thank God मी नाटक केलं. नाहीतर आय थिंक मी सिनेमात खूप वेगळा मी वागलो असतो. एक ना हे घेऊन गेलो असतो मी की मैं आ गया, असं एक I would have done that, like, and I don't think that would have helped my career
आणि at all. आय थिंक फॅसिनेटिंग सगळ्या क्रू साठी पण की बऱ्याच लोकांचं पहिलं फिल्म की Right. सिद्धार्थ दिवान Diwan. सुपर Yeah, superb. सिनेमॅटोग्राफर Yeah. आय थिंक प्रेरणा सेगलचा पण First edit. Yeah. फर्स्ट एडिट Yeah. She was also chief AD on that film. सो ऑल ऑफ दिस गँग मेक्स अ फिल्म Yeah. फायनली मेक्स अ फिल्म कसं वसं करून Yeah. आणि इट गोज टू कान्स आणि गेट Yeah. सिलेक्टेड देन यू आर राईट देअर You're right इन द काय Crazy. बोलतात द ट्रिनिटी ऑफ फिल्म फेस्टिवल्स पैकी एक मध्ये राईट Absolutely. इन Oh. कान्स आणि कुगलरचा पहिला सिनेमा Yeah. वगैरे तेव्हा येतोय जो आता सिनर वगैरे बनवतोय Yeah. आणि दॅट मस्ट हॅव बीन फॅसिनेटिंग टू जस्ट बी अराउंड द बेस्ट ऑफ द वर्ल्ड. Best of the world. या सो हाऊ वॉज इट तिकडे जाऊन तिकडे तू म्हणजे जेव्हा वेन युअर फिल्म इज इन बिग फिल्म फेस्टिवल यू गेट खूप कमी टाइम की मी अजून पण सिनेमे बघू वगैरे हो. पण डिड यू गेट एनी कमी- टाइम टू कॅच एनिथिंग? नाही मला वेळ नाही मिळाला कारण आय वॉज जस्ट टेकिंग द फेस्टिवल इन. I was going to dinners and I was going to luncheons and meeting people. I was like in Cannes, I want to meet how many other people I can meet. आणि माझी काही अशी टीम नव्हती की अशी PR टीम आहे किंवा असं काहीच नव्हतं. ऑल्सो आमचे खूप स्क्रीनिंग्स होते. सो आय वॉज डिस्ट्रीब्युशन all of that. I did a couple of meetings in Cannes with some people from the US, from Hollywood. Like, I remember Vasan told me, "Arey, this guy is, wants to meet you. Meet him, okay? Just meet him. Do all of this." Nothing really transpired, but I remember coming back from Cannes. इतने सारे ये थे मेरे पास visiting cards. Like this studio, this one, this. Like, it was a खूप mad ride म्हणजे. आणि फर्स्ट टाइम मी स्वतःला बिग स्क्रीन वर पाहिला म्हणजे फुल फ्लेजेड. आणि कानमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळाला मला पहिल्या स्क्रीनिंग नंतर. आणि फिल्म संपते आणि स्पॉटलाइट्स येतात तुमच्या वर आणि असं आता आपल्यासाठी आहे का म्हणजे कारण टीम अशी बसलेली असते ना आणि आपल्या आजूबाजूला तर असं एक आणि तो खूप चांगला व्हिडिओ आहे युट्यूबवर टक्सिडो इट्स अ नाईस व्हिज्युअल टू सी. अरे यार मी तर तो जो टक्सिडो आहे 25,000 रुपये मी दिले होते माझे स्वतःचे पैसे आणि मी टक्सिडो आय स्टिच्ड वन अँड टेकन. And since I had exhausted all my money on that one tuxedo, I needed some other suits. आणि कोणीच नव्हतं की कुठलाही ब्रँड किंवा असं की मी कोणीच नव्हतो ना. तर ठीक आहे चलो आपके लिए हम दे देते सिला के दे देते आप ये जॅकेट पहन लो वगैरे असं काहीच नाही. तर आय रिमेंबर आय बॉरोड माय देन गर्लफ्रेंड्स फॅमिली फ्रेंड्स सन्स सूट. लाईक ही वॉज सेम साइज एज मी आणि he's an Australian now. His name is Akhilesh Nadgowda. Akhya, if you're seeing, I'm talking about you. And I remember Akhya telling me one day, you'd speak about this in the interview. Ki maine tere ko. So that grey suit which I'm wearing is actually my friend Akhilesh's suit. असे 2-3 सूट्स मी बॉरो करून मी गेलो होतो. आणि तेव्हा मी अनुराग सरला पहिल्यांदा भेटलो. खरं तोवर मी भेटलोच नव्हतो कारण तेव्हा त्यांनी फिल्म मधून ते वॉकआउट वगैरे झालं होतं. हा त्यांच्यामध्ये काहीतरी झालं होतं की आय थिंक आता हल्ली आम्ही G5 परेल मध्ये वी डिड दॅट स्क्रीनिंग अँड दॅट्स व्हेन आय गॉट टू नो बिकॉज दे आस्क्ड वासन दिस क्वेश्चन अँड ही सेड की नाही हम लोग वी फॉट अँड वेंट बिकॉज अनुराग वाज लाइक डोंट मेक दिस फिल्म. They said no we will make it and I think the best creative partnerships always have fallouts. I'm not a stranger to that. I think Natak Company, we've had some major fights, man. Like also you're passionate people, blood is boiling. But in hindsight that day also Vasan said ki nahi bara zala ki he did that. त्याच्यामुळे आम्ही the film is what it is because he said what he said. It's a bad idea. Don't make this film. So असं सगळं पण ते होतं. आत्ता मला कळलं. I was too young to. आणि त्यावेळेस दोन्ही एकत्र गेले. त्यांचा आय थिंक गँग्स 1 and 2 पेडलर्स. मिस लवली नावाची एक फिल्म होती. That year was आशिम अहलुवालिया. That year Hashim अहलुवालिया. It was Hashim Aluwalia. Miss Lovely. Yeah. Yes, Hashim correct.
That year was Nawazuddin Siddiqui's year. He really broke out, gangs. And I saw Gangs 1, Gangs 2 with the team back to back premiere ला. आम्हाला ऑब्व्हियसली इन्व्हाइट्स होत्या. मॅड म्हणजे असे मनोज बाजपेयी आणि आम्ही सगळे एका लाईनीत बसून Gangs 1 आणि Gangs 2 6 तास. हो, 6 तास. मस्तच. म्हणजे तिथून सुरुवात झाली असं. आणि ते पेडलर्स बद्दल बोलताना नेहमी, कारण मध्येही ते झालं होतं की इरॉस काय करेल त्याच्यावर. आणि आय रिमेंबर की मीही आय ऑल्सो हॅड पुट आउट अ मेसेज टू यू. तेव्हा माहित नाही की रिप्लाय येईल की नाही, जस्ट टू पुट इट आउट की आय होप समडे इट रिलीजेस, की सगळ्यांना बघायला मिळेल. जे इव्हेंच्युअली G5 मध्ये झालं एकदा तरी, काही लोक बघू शकले. आणि ते बरंच, म्हणजे G5 पण असं प्लॅटफॉर्म जे खूप लोकांना तो चान्स देतोय. दिवाकर बॅनर्जीचं 30 तिकडे मी बघितलंय. केनेडी गॉट स्क्रीन राईट. आणि हे सगळं असताना की एक फिल्म कान्सला गेली आहे, डेब्यू आहे, व्हॉट मोर कॅन यू आस्क. आणि ती फिल्म तेव्हाचा स्टुडिओ इरॉस घेतो आणि मग ती स्टॉल होते. आणि नाव व्हॉट एव्हर इज हॅपनिंग विथ इरॉस, रांझणाचं AI एंडिंग वगैरे जे काय इश्यूज चालू आहे. सो दॅट मस्ट हॅव बीन लाईक की काय आता, म्हणजे मी एवढं सगळं वेन आय फेल्ट की आता तर इट्स अ स्टार्ट. म्हणजे असं नाही की आय हॅव रीच्ड देअर, पण इट्स अ स्टार्ट. इट्स अ गुड स्टार्ट. अँड देन इट ओपन्ड अ लॉट ऑफ डोर्स. आणि त्याच स्पीडनी सगळे दरवाजे बंदही झाले. हे पण झालं होतं तेव्हा. माझ्या नशिबाने मी मल्टीलिंग्वल असल्यामुळे काही ना काहीतरी काम येत राहिलं, तर मला त्याचा त्रास नाही झाला. तेव्हा जेव्हा 3, 4, 5 वर्षानंतर ते हिट झालं मला की खूप मोठा तोटा झालाय आपल्याला. दिस कुड हॅव, डोंट नो, कुड हॅव डन सो मेनी थिंग्स. आणि खूप वर्ष त्यात गेली माझी. बरोबर. लोकी, जस्ट फिलिंग पिटी फॉर माय सेल्फ. आय थिंक मी खूपदा विक्टिम कार्ड पण मी प्ले केलाय की अरे वो होता तो क्या होता यार, तुमको क्या मालूम. नवीन लोक येत आहेत आणि त्यांचे सिनेमे रिलीज होऊन फटकरून ते येत आहेत आणि युअर इन द मार्केट पिटेड अगेन्स्ट इच अदर अँड you're constantly thinking, what if this film had released? So it caught. I'm an eternal optimistic guy. That was the first rock bottom in my career. जेव्हा ते हिट झालं, आणि हे झालं 15 साली, म्हणजे 14ला पण नाही, 15-16, where I was having films releasing. Like I had Happy Journey and all of these things were happening. पण नाटक होत होतं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण ना असं होत होतं की यार चान्स आपल्याला मिळाला आणि तो काय गेला यार, हे असं कसं होऊ शकतं, म्हणजे सो अनफेअर. टुक मी मेनी इयर्स. इट ऍक्च्युअली टुक मी टिल लॉकडाऊन टू मेक पीस विथ दॅट फॅक्ट की हे बघ, जे झालं ते झालं, ते वाईट झालं, पण इट्स रियालिटी. यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट रियालिटी. यू कांट चेंज इट. You can't hold that and move ahead. What's in your hand you can do. आणि त्याचे रिलॅप्सेस होत असतात. आत्ता नाही होत. आता I'm finally, I can say that I've made peace with that entire episode. पण it taught me a very valuable lesson. आणि I think also I'm the actor I am today because of all this that happened also. म्हणजे आणि दॅट nobody can take away. Nobody can take. आणि मी एकटा नव्हतो ना यार. Everybody suffered. वासन suffered. And to happen that with your first film. 10 years he took to make his next film. That's a big thing. At least I was doing, I was acting. You know what I'm saying? That's a big thing, right? So it was. आणि या वेळेमध्ये बट दॅट्स द व्हेरी इंटरेस्टिंग थिंग अबाउट यू की एक कॉमन थ्रेड की वेनेवर एनिथिंग लाईक दिस हॅपन्स, द इंटरमिक्स ऑफ कल्चर वाला थिंग की यू गो बॅक टू थिएटर. आणि मग तू परत मराठी फिल्म्स केल्या 2013 ते 16 मध्ये, पोस्टर गर्ल, राजवाड्यांचं. सो युअर ऑलवेज ॲट इट. सो दॅट्स द थिंग दॅट वी ॲज म्हणजे आमची टीम आणि आय
लाईक अबाउट यू की काही झालं हे नाही होते का ते वी सी यू डुईंग सम, आणि असं नाही की काहीतरी आता करायला लागतंय, यू आर डुईंग ग्रेट स्टफ तेव्हाही. तर मग थिएटर परत आलं, हे आलं, आणि यू आर डुईंग फिल्म्स, यू आर अगेन बिल्डिंग युअर करिअर बॅक वगैरे. आणि त्याच्यामध्ये मध्ये लव्ह सारखी एक फिल्म 2016 मध्ये येते. एक मला ऍड करायचं या ह्याच्या बाबतीत, आता तू म्हणालास ना या मल्टीलिंग्वल, मला हे आठवतंय कारण मी माझ्या डायरीत लिहिलं होतं. आता सगळे पॅन इंडिया ओरडतायत. मी ऍक्च्युली असं होतो की कारण मी जेव्हा मराठी सिनेमा करायला लागलो ना, काही माणसं होते युजलेस आजूबाजूला, जे असं नरेटिव्ह त्यांनी एक क्रिएट केलं होतं की हा त्याचं हिंदीत काय झालं नाही ना म्हणून तो मराठीत आला. आणि मला त्याचा खूप त्रास झाला. मी म्हटलं नाही, त्याच्यासाठी मी नाही, माझं तिकडे नाही झालं म्हणून असं नाहीये ते, म्हणजे असं अजिबातच नाही. मी कुठल्याही लँग्वेजला कमी जास्त मी लेखतच नाही. आय वॉन्टेड टू बी दैट पैन इंडिया एक्टर जो ना कोई भी लैंग्वेज में एक्ट कर सकता है, कोई भी लैंग्वेज में. दैट्स व्हाई ऑल्सो आई वॉज वेरी इंटरेस्टेड की नाही मराठी सिनेमा मला करायचा आहे, मला मल्याळम पण करायचं आहे. आय वॉन्ट टू गो ऑल ओव्हर द प्लेस. आणि दॅट्स व्हाय आय स्टार्टेड डुईंग मराठी फिल्म्स. म्हणजे ऑफकोर्स मराठी नाटक तर मला भाषा, कलाकृती ह्याच्याशी प्रेम, मी ऑलरेडी पडलो होतो त्या प्रेमात. उमेश कुलकर्णी, यु नो, हरिश्चंद्राची फॅक्टरी, या फॅन्ड्री विंड्री, हे सगळं म्हणजे एक झोन ऑलरेडी चालू. सुमित्रा मावशी, सुनील सुक्तनकर, या सगळ्या गोष्टी, सुजय ढाके, यु नो, या सगळ्या हे चालू होतं. पुणे 52. So I was like, no way I'm leaving, regardless of whether or not my Hindi career takes off or no. There is no Hindi career, Marathi career. There is my career. और ये करियर है भाई, मैं किधर भी करूंगा. और कोई कम ज्यादा कुछ नहीं है उसमें, नाटक भी कम ज्यादा नहीं है. मैं बीच में नाटक भी करूंगा. Because all the actors which I look up to in Hollywood, they would go on stage very regularly. Like Pacino would come on Broadway, you know, like all of these people used to balance it out. Even so well. आता म्हणजे जेक जिलेनहॉल आणि डेन्झल वॉशिंग्टन आता करताय. आणि ते पण नाही, मराठी कलाकार मीडियम्स इतके शिफ्ट करत होते, ते मी बघत होतो. आय वॉज लाईक, हे भारी आहे, हे झालं पाहिजे यार. बट शुडंट बी लाईक, नाही अभि मैं असं, इट शुडंट बी. ऑफकोर्स यू चूज युअर मीडियम. म्हणजे टीव्ही इज समथिंग दॅट आय स्टेड अवे फ्रॉम. कारण मग मला नाटक आणि सिनेमा करायचं, तर मी टीव्ही गेलं तर मला वेळच झाला नसतो. आणि इतके चांगले ऑफर्स, लोक, चांगले डिरेक्टर्स येत होते यार, की यु नो आम्हाला काम करायचं तुझ्या बरोबर. तर वाय टू से नो टू दॅट अँड गो अँड गिव्ह 2 years टू टेलिव्हिजन, असा पण एक मुद्दा होता. पण आय वॉन्टेड टू बी दिस पॅन इंडिया काइंड ऑफ स्टार, काइंड ऑफ अ थिंग. लाईक आय रिमेंबर व्हेरी क्लिअरली थिंकिंग अबाउट दिस. आता मला लक्ष, मी विसरलो होतो. सॉरी, तू बोलत हा, लव्ह सारखी फिल्म आली नाही. पण ह्याच्यावरून मला आठवलं की आम्ही हे मिलिंद सरांच्या एपिसोडमध्ये पण बोललेलो की आता आपण मल्याळम न्यू वेव्ह बोलतो, हे पुणे न्यू वेव्ह तेव्हा जी चालू होती आणि जी आत्ताही चालू आहे, की त्याच्याबद्दल पण कोणी, म्हणजे जेवढंही सिनेमे आणि जे आवडतंय आता काम, मग ते वाळवी असू दे किंवा नवीन काही आपण पटकन बघितलं तर मराठीमधलं, सो ते पुण्यामध्ये कल्चर बिल्ड होत आहे. म्हणजे तो हॉटस्पॉट आहे आणि मग तिथून मुंबईमध्ये स्प्रेड. सो आय फील की ते फ्रीडम, आणि जरासं अजून जर ते काय म्हणतात, आपण बोलतो ना की अजून ओपन अप झालं, आय थिंक वी कॅन टेल दो स्टोरीज जे मल्याळम मध्ये होत आहे, किंवा वी कॅन डेफिनेटली. तुला सांगू मी तेव्हा, कारण आय एम अ मल्याळी, द अमाऊंट ऑफ मल्याळम फिल्म्स दॅट आय हॅव सीन, मला तेव्हा पॅरलल वाटत होतं. म्हणलं की असंच आहे की एक स्टेट, डायव्हर्सिटी, चांगले कलाकार. मी असं होतं की मराठीत अप्रतिम सिनेमे होत आहेत. काही नॉट सो गुड, पण ते सगळीकडेच होतात. पण दिस कॅन फ्लाय, लाईक द मराठी इंडस्ट्री इज अ खजाना. म्हणजे आत्ता पण मला असं वाटतं की आजच्या घडीला, इफ नॉट द वर्ल्ड, ॲटलिस्ट इन इंडिया, आय थिंक मराठी इंडस्ट्री इज द वन विथ द मोस्ट अनटॅप्ड पोटेन्शियल सिनेमॅटिकली, जस्ट प्युअरली सिनेमॅटिकली. आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे किती काय काय करायला, आणि ते मेकर्स येत आहेत, ते ग्रूम होत आहेत. एक ऑडियन्स पण ग्रूम होतोय, यु नो. आणि मला, आय डोंट वॉन्ट टू कम्पेअर टू रिजनल फिल्म्स, कारण ना दोन्हीच्या हिस्ट्रीज खूप वेगळ्या आहेत यार. म्हणजे केरला हॅज अ फिल्म हिस्ट्री, द अमाउंट ऑफ फिल्म्स दॅट वर प्रोड्युस्ड even in 70s, 60s and all.
म्हणजे दॅट्स वाय इट्स देअर दॅट ऑडियन्स हॅज बीन कंडिशन्ड. तर आत्ता जो एक ब्लेम गेम टाईप चालू आहे ना, की अरे आम्ही करतो पण ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स ला चिड येते की तुम्ही क्वालिटी देत नाही. आय थिंक ह्या बाजूला करायला पाहिजे होता. ह्याच्यानी काहीही होणार नाही. आपण ना आपलं पोटेन्शियल, बोथ ऑडियन्स आणि आम्ही फिल्म मेकर्स, आपण आपली बीइंग मराठी म्हणजे काय हे जे एक आयडेंटिटी आहे, जे आपण सगळ्यांनीच ठरवले की नाही हे म्हणजे मराठी, हे म्हणजे मराठी, हे म्हणजे अमराठी, हे सोडून खरंच आपण सिनेमात त्या प्युअर इंटेन्शननी उतरलो ना, देर इज नो स्टॉपिंग दिस इंडस्ट्री. ऍब्सोल्युटली. लाईक, आणि खूप आहेत यार माणसं काम करणारे, खूप माणसं आहेत. फक्त त्याची इंटेन्सिटी हळूहळू वाढत चालली. म्हणजे इफ यू सी दिस इयर, व्हॉट अ इयर वी हॅड. लाईक स्टार्टिंग फ्रॉम थांबायचं नाही, एप्रिल मे, जारण, आता दशावतार येतोय, मग नंतर रावसाहेब येणार आहे. यु नो, लुक ॲट दिस स्लेट. म्हणजे मागच्या वर्षी पण घात नावाची फिल्म जितूनी, सुपर्ब फिल्म यार. किंवा ती स्थळ. सो इट्स देअर. आपण ते रिअलाइज करून ना, त्याला मान देऊन कलेक्टिव्हली या इंडस्ट्रीला वर खेचायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. म्हणजे ऑडियन्सनी, डिस्ट्रीब्यूट, सगळ्यांनी. मग हे जे इश्यूज आहेत ना, की आपल्याला स्क्रीन मिळत नाही, हे मिळत, ते सगळे डिझॉल्व्ह होतात. मग कोणी आपल्याला येऊन शिकवू शकत नाही की तुम्ही कशी फिल्म करा, किंवा ही फिल्म मराठीत चालणार नाही, तुम्ही हे हिंदीत करा, किंवा ही करताना मराठीत तर मग 1 कोटी रुपये घ्या आणि 10 दिवसात संपवा फिल्म. हे होणं, हे थांबलं पाहिजे. यु नो. आणि मध्ये माझा गॅप झाला होता मराठी सिनेमात, कारण द इंटेन्शन विथ विच द ऑफर्स वर कमिंग इन वॉज नॉट अलाइनिंग विथ मी. मला त्रास होत होता खूप, की आय वॉज लाईक की जे येत आहेत ऑफर्स, तुम्ही नाही क्वालिटीला पुश नाही करतात तुम्ही. मी हे नाही, आय एम नॉट फिलिंग दिस स्टोरी ॲट ऑल. मे बी ही फिल्म हिट होईल, हिट किंवा फ्लॉप हा मुद्दा नाहीये खरं. यू कॅन नेव्हर से. काहीही हिट होऊ शकतं आणि खूप चांगला सिनेमा फ्लॉपही होऊ शकतो, काहीही होऊ शकतं. पण इट इज जस्ट दॅट यू आर नॉट exploring the potential of this story. So I can't do this film. Now again, luckily, that jump back to Hindi came at that point. You know, because Love was happening. Aladdin happened, right? That Broadway musical. Chappad Phadke happened. You know, Betal happened. या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या आणि I was like, okay. तेव्हा काही साऊथचे पण असे ऑफर्स येतो, बट दे वर नॉट पॅनिंग आउट. काहीतरी तिथे चुकत होतं. बट आय वॉज लाईक, नको, आपण व्हॉट एव्हर इज गेटिंग, ॲज लॉंग ॲज इट्स मटेरियल दॅट आय अलाइन विथ, अँड इट्स बिल्डिंग टू अ विजन दॅट आय हॅव फॉर माय सेल्फ, अँड दॅट गुड पीपल, नॉट नेसेसरली एक्सपिरियन्स पीपल, दॅट्स नॉट द क्रायटेरिया. तो करते आपण काम करते, कोई प्रॉब्लेम नाही. देयर इज नो, ॲब्सोल्युटली नो गिव्ह अँड टेक. अँड देन जून इज वेन दॅट शिफ्ट. Like I've been like, you know, मला वाटतं ते तर आपण बोलणार. लव्ह बद्दल आपण बोलूया की ॲलेक्सचा कॅरेक्टर काय होता. तो कॅरेक्टर म्हणजे तो येतो फिल्मच्या सुरुवातीला 5 मिनिटं आणि देन ही कम्स बॅक ऍट द टेल एंड. 20 मिनिटं उरली आहेत आणि ही जस्ट ब्रेक्स इट ऑफ. म्हणजे स्टील्स एव्हरीथिंग. लाईक, आणि इट इज समथिंग अनलाईक आय हॅव सीन यू डू कधी आत्ताही. म्हणजे तो कॅरेक्टर, त्याचे शेड्स एवढ्या कमी टाइम मध्ये, आणि यू सी हिम ॲज अ बॉय हू इज जस्ट की he's nagging his boyfriend, kind of आणि like he's a ridiculous guy. You can see he's not wearing proper clothes and he's just like, आणि then you see him just unfold and unravel at that dinner scene. आणि त्याच्यानंतर तो जो नंतरचा सीन आहे, when he just says की तो बोलतो की ड्रॉप हिम ऑफ ॲट एअरपोर्ट, सॉरी आय कांट, आणि जस्ट गोज. दॅट वॉज लाईक इन्सेन. की म्हणजे ते कॅरेक्टर कसं अप्रोच केलं, आणि ते करताना व्हॉट आर युअर थॉट्स, की हाऊ यू फेल्ट की ह्याला मी या स्क्रीन टाइम मध्ये बिल्ड कसं करेन. असं काहीच मी विचार केला नाही खरं सांगायचं तर. या स्क्रीन टाइम मध्ये बिल्ड कसं करायचं हा विचार मी कधीच नाही केला. सो आय टेल यू द गुड थिंग व्हॉट केम आउट ऑफ पेडलर्स. लव्ह केम आउट ऑफ पेडलर्स बिकॉज in LA at IFLA, Sudhanshu Saria was in the US at that time, who's the director of Love. He saw Peddlers. He wanted to make this film. He lands up in Mumbai first.
time, and the first person he calls is me. He said, I'm in Mumbai, I want to make this film, and I'm making this film. I don't know anybody, but you're the first actor I've called. I'm like, okay, let's meet. You know, I'm like somebody who's seen Peddlers. Oh, who is this magical person? Like, I was like, wow, okay. And I met him. And the credit for that film purely goes to Sudhanshu. Purely. म्हणजे खूप interesting किस्सा. He told me about the film. He didn't tell me the character's sexuality at all. He said the film is about male bonding. It's about 3 friends. Something like Dil Chahta Hai. That's what he said, by the way. I said, oh, okay. US guy coming, modding me something. ठीक है, बघू. He said, I'll send you the script. I said, okay. I read the script not knowing what it is. And it 10 pages, 12 pages, and I was like, are these characters gay? You know, मला असं झालं की wow, this is writing beyond its time, because any LGBTQ film at that time, which was about the pain of coming out, mostly it was revolving around all of those hardships. Here were 3 characters who were way beyond that. Yes. I was like, brilliant, awesome. And I read that and I met him. And actually, he was confused. He wanted me to play Sahil or Alex. He had a big confusion. I don't remember what exactly happened. I think काहीतरी डेटचा लोचा झाला आणि काहीतरी असं झालं. आणि I ended up playing Alex. Thank God. कारण तो कॅरेक्टर म्हणजे तो वाचल्यानंतर why would you let that character go? Because I was getting drawn to that. Yeah. But also Sahil was very... Yeah, that's also... He was very... But I was getting drawn to this guy, you know. I was like, ki, ha, kai. And the way Sudhanshu worked with us, workshopped with us. I remember Dhruv nahi aata mujhe. It always gets me. He passed away before even the film released. But Sudhanshu took us, like he arranged a date for us in our characters. Like he said, this is before the film. This is your first date. And Alex, you're late. And we did that date in Jam Jar in Warsaw. So he was sitting, we had that booth. He was sitting and he told us, ki, listen, I'm a fly on the wall. You play out. You play out the scene. People who are sitting should feel like it's a real date. And we improvised that entire scene. And then we had dinner at Jam Jar. So that's when it started building. So I wasn't thinking, and I never think in terms of how do I elevate said character in screenplay. No. It's about how well can I capture the soul of this person. The rest will take care of itself. जे लिखाण आहे ते इतकं उच्च दर्जाचं आहे, म्हणजे त्या सिनेमाचा एकही डायलॉग जे लिहिलेलं नाहीये त्या असं नाहीये. एव्हरीथिंग वॉज रिटन. सुधांशू सरिया राइट्स लाईक दॅट. लाईक ही राइट्स, you can sense the subtext popping out. And then I just had fun with it. Like I literally, and it was the first time I played a character who was so powerful. You know, in the sense ki he's alpha. He's alpha, but actually his root thing is he's very hurt inside. Yeah. म्हणजे I remember जेव्हा Alex साहिलला एअरपोर्टला सोडतो, तो जो सिक्वेन्स शूट केला ना गुरिल्ला मुंबई एअरपोर्ट मध्ये, 4 वेळेला मी बाहेर जाऊन अँबॅसेडर 4 वेळेला पूर्ण जायला लागतं. आणि असं होतं की कुठल्याही वेळेला सिक्युरिटी आपल्याला थांबवेल आणि आपल्याला अरेस्ट करेल. कारण 4 वेळेला मी येऊन त्या एका व्यक्तीला ड्रॉप करतोय. काय माहिती कसं झालंय यार ते. म्हणजे अरायव्हल्सच्या इकडे त्यांनी शिव पंडित आणि ध्रुवचा सीन त्यांनी गुरिल्ला केला. काय करतोय यार आपण, का करतोय आपण असं. म्हणजे असं इट वॉज लाईक. सो एनिवे ही ड्रॉप्स हिम अँड आय रिमेंबर आस्किंग सुधांशू or we having a chat ki he said what do you think Alex will do? See, you drop him and you go. They go to Mahabaleshwar. What do you think Alex does?
And I literally said, I think he's going to go back. He's going to drink a whole bottle of alcohol. He's going to be a mess. He's not going to bathe. He's not going to go to work. काहीच नाही. He's going to self-destruct. म्हणजे because he knows what that trip is. He knows, like, he's insecure and he knows he has to come back by the end. So it'll be the prep. So what is not shown was my prep. So when we shot the dinner scene, I didn't think of the dinner scene. I didn't prep for the dinner scene. I prepped for what was not shown. You know what I'm saying? And that is Sudhanshu's brilliance. Like, as a director, he wound that chavi and he left me. And then he went off to Mahabaleshwar. Like, he literally wound that up and he just left. And I kept thinking, oh, so how am I going to enter this scene now as Alex? What will Alex do? He played all cool. Nobody will know what he's gone through. But I know. That's a secret which I and Alex keep. Like, Siddharth and Alex have this secret. What exactly did Alex do? And he self-destructed completely. Like, and then he washed himself up and he came. And he'll not leave even one small thing where he has time to poke. No, he'll poke. Poke. जय जाऊन बसतो ते परत घेऊन येईल ना. Dance with me. Absolutely. Dance with me. Do that. And actually, Alex taught me what love is about. I think if love was not there and I didn't play Alex, Siddharth would have a very different understanding of what love is about. You know, it's about letting go. And letting go is very painful. That guy really taught me. Like, one of the characters which taught me something very deep. आणि जस्ट वाचताना जसं वाटतं तसंच फिल्म अनफोल्ड होताना वाटतं. कारण नाही वाटत स्टार्टिंगला की इट फील्स लाईक ते दोघं रूममेट्स आहेत. ते हळूहळू कळतं, इव्हेंच्युअली नंतर कळतं. आणि ते पण दुसऱ्यांच्या कॉन्व्हर्सेशन मधून कळतं की असं काहीतरी आहे. म्हणजे खूपच भारी. I'm glad you really like that. Yeah, it was. I've never seen you do that, something like that. And also only those 2 dialogues. त्या 2 dialogue मध्ये see. And like you're saying की तो बाकीच्या वेळेस he will not let it out किंवा कोणाला कळणार नाही. Correct. फक्त त्याला आणि साहिलला कळणार. Correct. That's why Sahil is with him. Correct. Exactly. फक्त दोघांना कळणार. Correct. He knows की त्याच्या नाहीतर तू चुटकुला आणतो त्या ड्रगीला वगैरे. म्हणजे क्रेझी होतं यार. आणि त्याचं पण ते एक्सप्रेशन जेव्हा तो म्हणतो की या वी जस्ट आय गॉट हॉर्नी आणि तो बोलतो की व्हॉट. मी आत्ताच बघितले म्हणून ती एवढी फ्रेश आहे माझ्या डोक्यात. तर सुपर्ब. आणि हेच सगळं की वेगवेगळं काहीतरी ट्राय करतोय. यू हॅव वर्क विथ सो मेनी अमेझिंग डिरेक्टर्स ज्यांचे स्टार्टिंग प्रोजेक्ट्स होते. आरती कडवचं असेल, टाइम मशीन, वाव व्हॉट अ सुपर्ब. आणि नित्या मेहरा, जोया अख्तर बरोबर एक मेड इन हेवन सारखं प्रोजेक्ट. आणि राईट ऑन म्हणजे पॅट्रिक ग्राम बरोबर बेताल. सो यू हॅव ऑलवेज बीन समन जो काहीतरी नवीन. मग त्याचं ड्युरेशन रोलचं काही असेल. जसं आता आपण बोललो लव्ह मध्ये इट वॉज अ ड्युरेशन वाईज इट वॉज अ व्हेरी स्मॉल पार्ट, बट इम्पॅक्ट वाईज इट वॉज मे बी द बिगेस्ट इम्पॅक्ट. ऍक्च्युली त्याचं काय ना, मला ड्युरेशन विषयी कधीही मला इन्सिक्युरिटी वाटली नाही. एक खूप उत्तम उदाहरण हॅपी जर्नी ही फिल्म. जेव्हा सचिननी मला नरेट केली फिल्म, आय वॉज लाईक ओके आणि ही नरेटेड मी दॅट इंटरव्हल सीन जिथे मी आणि अतुल त्या गाडीत असतो, त्या कॅरेव्हॅन मध्ये, आणि प्रिया माझ्या शेजारी असते, पण ती भूत असते. पण मला माहित नाही ती आहे. आणि इट्स अ क्लोजर फॉर हर थ्रू अतुल. पण आय रिमेंबर नरेटेड दॅट सीन अँड आय वॉज लाईक डूड, हा सीन, हे सिनेमा, this is cinema. Like, I won't do this scene. It doesn't matter the duration. तर I agree. There are a lot of films. You mentioned Made in Heaven. I did not want to do Made in Heaven, to tell you very honestly. कारण त्या पॉइंट पर्यंत ना मी त्या टाईपचे असे कॅमिओज आणि याचे जरा खूप केले होते. आणि मी ऍक्च्युली असं होतं की मला द कास्टिंग डायरेक्टर करण मल्ली, I remember telling him कि करण मुझे नहीं करना है यार ये. मतलब तो he said कि नहीं ये बहुत अच्छा प्रोजेक्ट है सिद्धार्थ, तू कर ले यार, मेरे लिए कर ले, you know.
we really want you, somebody like you. But I said, dude, that's when I told him, I said, it's a small, I mean, I don't know the impact, because it was, I didn't get the script, so I didn't know, काय नाही. पण I reluctantly did that thing in Made in Heaven. कारण that just before that I had just done Kareeb single. तर I was doing these things and I was like, yeah, it's good, पण I'm much more than this, यार. म्हणजे I'm why are you underutilizing me? हे एक असं मला वाटत होतं. पण या हॅव्हिंग सेड दॅट, तू म्हणलास की तू कायम काहीतरी वेगळं करत आलायस. खूप ऑनेस्ट टू गॉड, मी काहीही वेगळं मी हे नाही ठरवू शकत यार की आत्ता ना मला असं काहीतरी वेगळं करायचंय. इट्स द फिल्म्स दॅट हॅव चोज मी. I haven't chosen anything. I swear to you, the films and the filmmakers who just came along आणि ते म्हणाले की नाही सिद्धार्थ तू ये, तू ये, आपण करू. आणि तेव्हा हाही एक मुद्दा होता की मला घरही चालवायचं होतं. म्हणजे दॅट वॉज ऑल्सो अ मुद्दा इन ऑल ऑफ दिस की वेन एव्हर आय यूज टू बी अ लिटल टू चूझी, द बँक बॅलन्स वुड लाफ एट मी. सो लाईक जाऊ दे, मी करतो. बट माय रिस्पाइट वॉज ओके, ॲटलीस्ट आय एम इन अ गुड सेटअप. ॲटलीस्ट आय एम इन अ गुड सेटअप. अँड देन वन्स आय हॅव सेड येस ना, मग ते कुठलाही सेटअप असो, आय एम दॅट सेटअप. आय हॅव सरेंडर्ड टू इट. मग मी जज नाही करत, मग मी कोणाला जज नाही करत, मी रिग्रेट नाही करत, मी काहीच नाही करत. मग ते मी ओन करतो जे काय आहे ते. पण अगेन आय एम टेलिंग यू, ते आपण पहिलं हे मी फक्त इच्छा व्यक्त करतोय. आय एम लिटरली जस्ट सिटिंग अँड व्हिज्युअलायझिंग. 90% ऑफ माय वर्क आय हॅव रिअलाइज इज डे ड्रीमिंग. यू वोंट बिलीव्ह, म्हणजे मी एवढं कॅन्डिडली कधीच बोललो नाहीये, पण जेव्हा मी प्रवास करत असतो ना, मला खूपदा प्रवास आठवतच नाही. कारण मी काहीतरी वेगळंच काहीतरी मी स्वतःविषयी, कुठल्या तरी सिनेमाविषयी असा मी, इट जस्ट माय माइंड जस्ट टेक्स ओव्हर अँड गोज अप अंटिल द फ्लाईट लँड्स ऑर आय रीच. ऑफकोर्स व्हेन आय एम ड्रायव्हिंग ते नाही होत. आय रिअली लव्ह ड्रायव्हिंग, तर माझं कॉन्सन्ट्रेशन असतं. म्हणजे F1 चं थीम म्युझिक लावून मी ड्राईव्ह करत असतो. पण अपार्ट फ्रॉम दॅट, इट्स जस्ट दिस व्हिज्युअलायझेशन अँड सम सॉर्ट ऑफ प्रेप काइंड, अँड देन सम फिल्ममेकर कम्स अँड सेव्स मी. लाईक आय फील, हे मी एका रेडिओ स्टेशनवरती बोललो, मी परत बोलीन. आय फील लाईक आय एम द मोस्ट एक्सपिरियन्स्ड न्यू कमर इन दिस कंट्री. I'm experienced like many others, but I'm still new. Like I feel like every year some filmmakers coming and relaunching me, तसंच वाटतं ते. आणि बघतानाही तसं वाटतं की सडनली की सिद्धार्थ मेननला बघितलं नव्हतं खूप दिवसात, असं का वाटतं. आणि मग ते फिल्म बघितल्यावर वाटतं की नाव दिस परफॉर्मन्स विल कीप मी थ्रू, जोपर्यंत तो परत काहीतरी घेऊन येतो, अँड देन यू कम बॅक अगेन. माझं इंटेन्शन पण हे आहे की क्वालिटी ओव्हर क्वांटिटी, हे माझं इंटेन्शन आहे. नॉट नेसेसरीली ह्या क्षेत्रात किंवा आयुष्यात तुमचं इंटेन्शन असल्यामुळे तुम्हाला तसंच ते काम मिळत जाईल असं नाहीये. म्हणजे पण, आणि ऑफकोर्स खूपदा मी खूप इझी मनी किंवा फिल्म्स विच रिअली डिड नॉट रेझोनेट विथ मी, अशा खूप आलेत. अँड दे हॅव चोज मी. But I have said no at the cost of just sitting at home and doing nothing, because I think audience जाऊ दे, नाही ऑडियन्स पण आहे, पण मला असं वाटतं की when I think at the end of my filmography, I want it to seem nice, like a nice filmography, and that's like very nice. तेच होतंय. दॅट वॉज द होल रिझन की वाईल यू आर टॉकिंग, म्हणजे निमित्त सेम जसं मी बोललो की दशावतारमुळे आहे, पण वाईल टॉकिंग अबाउट युअर फिल्मोग्राफी, सो एक्साइटिंग टू टॉक अबाउट इट. अँड आपण अजून जून पर्यंत पोहोचलो पण नाही होत, की जून बद्दल तर मला वाटतं मी फुटणार आहे की जून पर्यंत तर पोहोचलो पण नाही होत. आणि ते फिल्मोग्राफी एवढी इंटरेस्टिंग आहे या छोट्या 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 गोष्टीमधून. आणि लाईक यू आर सेइंग की काही रोल्स यू हॅव टू, कारण ते डेलिमा आहे की राईट चालू आहे, पण त्या डेलिमामध्ये पण मित्रांसाठी आणि या गोष्टींसाठी यू डिड 2 फिल्म्स विथ इरफान.
आणि एक्झॅक्टली. या आणि ते म्हणजे आय फील सो नाईस की आय एम सिटिंग विथ अ गाय हू हॅज वर्कड विथ इरफान. आय विश आय हॅड मोर टाइम, मोर सीन्स विथ हिम. I really wish. Munje, I really, when I met him last on the sets of Karwa in Kerala, and I said, इरफान सर मैं निकल रहा हूँ अभी. Said, अरे हो गया तेरा? Said हाँ हो गया. चलो ठीक है मिलते हैं दूसरे एक सेट पर मिलते हैं. And I took it. I was like, yeah dude, I'm going to do like a major film with you. And I mean we all know what happened after that. But Karwa was a film which I just did for a friend. You know, मराठीत एक फिल्म आहे वेलकम होम. मी फक्त सुमित्रा मावशी आणि सुनील सरांसाठी मी केली. मी ती फिल्म सगळ्यांनीच त्या दोघांसाठी, मी एस्पेशली सुमित्रा मावशीसाठी केली. की ते असं होतं की सिद्धार्थ अशी एक फिल्म आहे, तुम्ही सांगा कधी यायचंय, काय करायचंय, मी आलो, मी ऑन आहे, काही मला विचार करायचंच नाही, तुम्ही जे बोलाल ते. सो कारवा वॉज ऑल्सो सच अ थिंग विच आकर्ष वॉज ट्राइंग टू पुट दिस होल थिंग टुगेदर. एंड ही जस्ट कॉल्ड, ही सेड ब्रो एक कैमियो है, करेगा क्या? आई सेड हाँ करेगा ना, कब करने का है? ऐसा 3-4 दिन. हाँ चलो करते ना, क्या है, ओके आता हूँ. सर ओके, प्रोडक्शन विल गेट इन टच विथ यू. यू नो बाकीच्या गोष्टी खूप इझिली बोलणं होतं, कॉन्ट्रॅक्ट, पैसे, अमुक डेट्स वगैरे. आणि देन आई आस्क्ड हिम लाइक, अरे बाय द वे करना क्या है, कौन क्या है, ये फिल्म क्या है? सेड ये फिल्म में कौन है फिल्म में? इरफान खान है. अच्छा इरफान सर, आई जस्ट डिड अ फिल्म. ओके मिथिला है, ओ मिठी इज देयर, ओ लवली. एंड इज लाइक दुलकर सलमान है. लाइक व्हाट there's Dulquer Salman in a Hindi film? Yeah. He's like, bro. It's like, you know, right? Like, I'm a Mallu. Right? Yeah. Like, Dulquer is a big deal for all of us right now. And that came later. But the first thing I said to Karwa was, yeah, Akarsh, you're doing it now. Sir, karu apan. Kimma even Godavari. Nikhil म्हणला सिडियाना. ठीक आहे, काहीच मला काही, there is no discussion. They all say ki post junior like nahi, CD is lucky charm ase, which is very nice for me. Current for the longest time I felt like I was the unlucky charm because I do so many films which are take so much time to release. Like there are still, including Peddlers, there are 3, the 4. Yeah. 2 of them are recent. One is Safiya Safdar and there's another film which is Marathi, which I'm really, really excited for. You will love that film. Cinephiles will really take to that film. But Max Min Miyazaki is one which is really weighing on me in a very weird way. And Peddlers, of course. Yeah. So I, for the longest time, felt ki I'm an unlucky charm. So when somebody like Nikhil, and that team comes and says ki Sidi Aja na, you're a lucky charm. It's like an award. Yeah, I'll just do it. But then again, it's for cinema, it's for community. Yeah. तिथे आपण बाकी नाही बघत काही, म्हणजे you do the best you can in whatever. आणि हे कनेक्शन कंटिन्यू होत राहतं की वेगवेगळे सिनेमे, वेगवेगळं नाटक, परत आय थिंक सो मिडनाईट डाउटफुल गेज मिडनाईट, ते नाटक, आणि ती टीम परत येणं, नाटक कंपनी परत येणं, धर्मकीर्ती सुमन लिहिलंय, आलोक राजवाणी बसवलंय, ते परत वेनेवर यू फील की आता फिल्म्स आणि हे सगळं सध्या हवं तसं नाही मिळत, पण थिएटर अँड नाटक हॅज ऑलवेज फाउंड यू, हॅज ऑलवेज बीन देअर म्हणजे इन सम वे. यु नो मी जसं म्हणालो, कान्स मध्ये मी घातलेला जो टक्सिडो आहे, तेव्हा मी, अम्या, स्पृहा आणि शर्वरी पाटणकर आम्ही एक कमर्शियल नाटक करत होतो, नेव्हर माइंड नावाचं, जे निपुणनी बसवलं होतं आणि अजित बुरेंनी प्रोड्यूस केली होती, विवेक बेळेचं नाटक. दॅट टक्स केम फ्रॉम द मनी आय अर्न फ्रॉम दॅट प्ले. सो इट्स व्हेरी फनी दॅट ऑलवेज समहाउ थिएटर हॅज हेल्प्ड मी survive and thrive in cinema. The same thing with Aladdin. Like 2 years I didn't do any film. The 3rd season of Aladdin got over, and the last week of our shows is when I got the call for Chappad Padke. And because it was a big, बहुत बड़ा musical था वो, so we were paid pretty decently well for a
for a theater production. Disney's Broadway. If you still see, I would have still liked some more money, but I'm greedy that way. But it helped me survive and very well in Mumbai. So I could say ki, you know what, I won't do any other film now because there's no energy and there's no time, because I need to erect this play and I need to perform 8 shows a week with this fabulous team. But that synergy has always, mediums, the people have come and saved me so many times. Like, it's not even funny how much people, the audiences have saved my ass. म्हणजे ऑडियन्सेस खास करू ना, म्हणजे हे मला गेले 3 वर्ष खूप इंटेन्सली मला वाटतंय ऑडियन्सचा एक सपोर्ट. आणि माझं असं झालं की का मी इतक्या गॅपनी येतो, का कोणी येऊन माझ्याबरोबर परत फोटो काढते किंवा खूप लांब मेसेजेस मला पाठवतायत इन्स्टावरती, किंवा कुठेतरी कॅफे बिफे मध्ये भेटल्यानंतर ते येऊन माझ्याशी बोलतायत कुठल्या तरी एका सिनेमाविषयी, किंवा तुमच्यासारखी मस्त पोरं माझ्या करिअर विषयी तुम्ही बोलते. एवढं काय केलंय मी, म्हणजे I don't validate myself at all. You know, you guys have always been validating me time and again. So I'm very happy. आणि that's why also मी खूप एक्साइटेड आहे दशावतारसाठी. आणि म्हणून त्याचं प्रेशर पण येते, कारण I really want people to see दशावतार and be satisfied. कारण yeah man, at my lowest times people have come in like Superman and saved me and go. तूने जो कहा मैंने वो सुना तो नहीं, कहना क्या तुझे, सहना क्यों मुझे अब वही, क्यों ये सिलसिला कोई रुके ना रुके नहीं, खामोशी में भी छिपा है कहीं प्यार भी, क्यों तेरी ये बातें चुप सी रही, क्या मेरी है गलती है यही, मैं ना समझा तेरे साथ मैं हूँ खड़ा.